श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उत्तरी पैल पारू भव नदीचा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही किती 6व्या क्रमांकाची 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजन मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी असणारा दिव्य अनन्य भाव वर्णन करून सांगते. अनन्य भाव म्हणजे काय? अनन्य शब्दाचा अर्थ होतो अन्यस्य आश्रय त्याग हा अनन्य. दुसऱ्या सर्वांचा आश्रय टाकून एकाचाच आश्रय धारण करणं त्याला म्हणतात अनन्य होणं. आणि जगद्गुरु तुकोबराय अनन्य झालेले आहेत आणि तो अनन्यतेचा विशेष भाव आणि अशा पद्धतीने प्रगट करून सांगतायत. काय सांगतायत महाराज? महाराज सांगतात या जगामध्ये मला एका भगवंताशिवाय दुसरं कोणीच शिल्लक राहिलं नाही. जगातल्या लोकांकडे जर पाहिलं तर सगळ्या लोकांना सगळे आहेत महाराज. कोणाला आई आहे, कोणाला बाप आहे, कोणाला भाऊ आहे, कोणाला बहीण आहे, कोणाला चुलता आहे, कोणाला पुतणी आहे. सगळा संसार सगळ्या लोकांना आहे. पण मीच एक असा आहे तुकोबराय म्हणतात की मला जगात कोणीच नाही. मग कोण आहे तुम्ही? कोणीच नाही म्हटलं तरी सुद्धा कोणाच्या तरी आश्रयाला गेलेले असाल ना, कोणाला तरी माझं म्हणत असाल ना. ते म्हटलं हो म्हणतो ना माझं. या जगातल्या सगळ्या लोकांना माझं म्हणत नाही, माझं म्हणतो. कोणाला म्हणतं मग माझं ते तरी सांगा. सांगितलंय का भगवंतालाच माझं म्हणतो. काय म्हणतं त्याला नेमकं? काय म्हणून त्याला माझं म्हणतात? मग सांगितलं तो परमात्मा माझी आई आहे, तो परमात्मा माझा बाप आहे, तोच माझं सर्वस्व आहे. त्याला मी श्रीकृष्ण म्हणतो. त्याचा परिचय श्रीकृष्ण नावानं सगळ्या जगाला झालेला आहे. वास्तविक पाहता तो सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचं स्वरूपही त्यांनी सर्वांना ज्ञात आहे. श्रीमद भागवतामध्ये भागवत महात्म्याच्या सुरुवातीलाच त्यांनी महाराज त्याची वंदना करत असताना व्यासदेवानी वंदना केली. हरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. परिचय भगवंताचा दिला, त्याच्या स्वरूपाचा परिचय दिला सच्चिदानंद रूपाय, त्याच्या कार्याचा परिचय दिला विश्वोत्पत्त्यादि हेतवे, त्याच्या स्वभावाचा परिचय दिला तापत्रय विनाशाय, त्याच्या नावाचा परिचय दिला श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्ण असं त्याचं नाव आहे. फक्त कृष्ण म्हणून थांबत नाही, त्याला श्रीकृष्ण म्हटलं व्यासदेवानी. त्याचं कारण एवढंच आहे, हा श्री शब्द त्याच्या शक्तिवाचक आहे आणि त्याची आल्हादिनी प्रेमस्वरूपा भक्ती त्यांनी महाराज त्याची असणारी शक्ती भगवती जगदंबा राधाराणी आहे म्हणून तिच्या सहित त्याचं नाव त्यांनी वर्णन करून सांगतात. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा विचार सांगतात श्रीकृष्णाय वयं नमः. आपण सर्वजण त्या श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार करू. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर अहम शब्दाचा अर्थ होतो मी. मी नमस्कार करतो असं नाही म्हटले. आवाम शब्दाचा अर्थ होतो आपण दोघे नमस्कार करू असं नाही म्हटले. मग वयं नमः असं म्हटले म्हणजे आपण सर्वजण त्या श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार करू असं व्यासदेवांचं म्हणणं आहे. म्हणजे तो श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या जगाच्या दृष्टीने वंदनीय आहे आणि त्याहीपेक्षा तो श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या जगाला अशा पद्धतीनं सगळ्या जगानं शरण जाण्यास योग्य आहे म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याला सर्वस्व समजलं पाहिजे. पण त्या परमात्म्याचा परिचय साधू संतांनी करून दिलेला आहे. तो परमात्माच त्यांनी मला कळाला. मी त्याच्याकडे त्यांनी पाहून माझं सगळं जीवन त्याच्या चरणावर समर्पित केलं. माझ्याकडे दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही. त्यालाच मी माझं सर्वस्व समजलो. तो जो श्रीकृष्ण परमात्मा आहे तोच माझी आई आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आता सर्वच माझं कृष्णच आहे. मला त्यांनी भवनदीतून पार करण्याकरिता तो श्रीकृष्ण परमात्माच माझ्या गुरु रूपानं प्रगट आहे. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू आणि उतरी पहिलं पारू भवनदीचा. भवनदी नदीचा आहे महाराज. त्याच्या सर्वच लोक टांगळ्या खातात. ती मायेनं त्यांनी महाराज सर्व लोकांना अशा पद्धतीने परमात्माच खेळवतोय. त्याची 2-3 प्रकारची माया पाहायला मिळते. पहिली माया भगवंताची त्यांनी महाराज त्याच्यापासून विमुख करणारी विमुखजन मोहिनी माया पहिली माया. दुसरी माया भगवंताची स्वजन मोहिनी माया
आणि तिसरी माया भगवंताची, स्वमोहिनी माया. 3 प्रकारची माया परमात्म्याची. या मायेच्या प्रभावानं या भवनदीमध्ये सर्वांनाच अशा पद्धतीनं अडकवतो. तो स्वतःही अडकतो, तो स्वतःही त्याच्यात गुंतून पडतो स्वतःचाच आनंद घेण्याकरिता. पण विमुखजन मोहिनी मायेनं त्रस्त झालेली ही सगळी मंडळी, ही सगळी भवनदीमध्ये अडकलेली आहेत. हा भव शब्द जर पाहायचं ठरलं तर व्याकरणाच्या दृष्टीने भू नावाच्या धातूपासून हा भव शब्द तयार झाला. भू भवती म्हणजे होणे. काय झालं तर हा भवसागर तयार झाला, ही भवनदी तयार झाली. आणि याच्यामध्ये जन्ममरण रूपी संसार यालाच भवनदी म्हणतात. अशी असणारी भवनदी, त्याच्या सर्वजण गटांगळ्या खात आहेत. त्या भवनदीमध्ये अडकलेल्या सगळ्या जीवांना कोणी तारू नये. जे कोणी भगवंताला शरण जातात तेच भवनदीतून पार होऊ शकतात, दुसऱ्यांना होता येत नाही. येथे एकच विला तरले, जे सर्व भावे मजची भजले, ते आयलेची थडी सरले माया जळ. असा शब्द आहे महाराज. म्हणून जे त्यांनी महाराज माया जाळ म्हणतात बरं सगळे लोक, जाळ नाही जळ. थडी शब्द वापरला म्हणजे नदीचे काठ आहेत की नाही त्याला थड म्हणतात. आणि त्याच्यात त्यांनी काठ म्हटलं की पाणी शब्द वापरला पाहिजे. काठ म्हटल्यावर जाळ शब्द वापरून कसा चालेल, म्हणून जळ. पण माया जळ अलीकडच्याच काठाला त्यांनी तरले. कोण तरले? जे सर्व भावे मज भजले, जे सर्व भावानं मला बसतात तेच तरले. हा त्यातला भाव आहे. म्हणून जे श्रीकृष्ण परमात्म्याला शरण गेले, जे श्रीकृष्ण परमात्म्याला आपलं म्हणू लागले, तेच त्यांनी भवनदीतून तरून गेले. म्हणून उतरी पहिलं पारू भवनदीचा, हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. म्हणून तोच माझं सर्वस्व आहे. आता मी आत पाहण्याचा प्रयत्न केला माझ्या स्वतःमध्ये डोकून, तरी तोच दिसतोय कृष्ण माझे मन. बाहेर मी लोकांकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर तोच मला दिसतोय कृष्ण माझे जन. सगळे सोयरे सज्जन सगळेच माझ्या दृष्टीने कृष्णमय झालेले आहेत. अशी दिव्य अवस्था मला प्राप्त झालेली आहे. म्हणून आता जगात या श्रीकृष्णा वाचून त्याने दुसरं मला काही दिसत नाही. म्हणून तो श्रीकृष्ण परमात्मा माझा विसावा आहे. मला त्याच्याजवळ विश्रांती प्राप्त झाली, तिथे विसावा प्राप्त झाला. आता तो त्याने महाराज मला वेगळा करावा असं वाटत नाही, त्याच्याजवळ स्थिर होऊन राहावंसं वाटतं. हा भाव माझ्या पोटातला आहे. कारण तोच माझं सर्वस्व आहे, तोच या गोष्टी मला देणारा गुरु आहे, कृष्ण माझा गुरु. या सगळ्या भूमिका त्यांनी महाराज प्रगट झाल्या जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखारविंदातून. त्याचं कारण सुद्धा श्रीकृष्णच आहे. त्या श्रीकृष्ण परमात्म्यानंच हे त्यांच्या मुखातून वळवून घेतलं आणि त्यांना अनन्य भावानं त्यांनी महाराज शरण जाण्याची दृढ असणारी बुद्धी परमात्म्यानंच प्राप्त करून दिली. हे दिव्यत्व आहे महाराज. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पैल पारू भवनदीचा. प्रस्तुती. प्रतिवर्षी आपण माघशुद्ध दशमीच्या निमित्तानं हा दिव्य असणारा उत्सव या ठिकाणी संपन्न करतो. अखिल महाराष्ट्रामध्ये तागणे महाराज अनेक ठिकाणी हा माघशुद्ध दशमीचा सप्ताह सुरूच आहे. कारण हा माघशुद्ध दशमीचा सप्ताह म्हणजे एक प्रकारचा सणच आहे. हा सणच आहे महाराज. वारकरी संप्रदायाच्या भूमिकेतून जर पाहण्याचा प्रयत्न केला तर संप्रदायातील सगळ्याच लोकांना हा सण वाटावा असा असणारा हा दिव्य दिवस आहे. जसं याची सुरुवात तुमची केव्हा झाली? वसंत पंचमी. ही वसंत पंचमी म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिवस आहे. त्यापेक्षा वसंत पंचमी भगवती सरस्वतीचा प्राकट्य दिन आहे. वसंत पंचमीच्या दिवशी माऊली ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला. ही त्यांनी वसंत पंचमी अशी आहे. म्हणून ही वसंत पंचमी हा सुद्धा सणच आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांना अनुग्रह ज्या दिवशी झाला तो त्यांनी दिव्य असणारा दिवस माघ शुद्ध दशमी तो सुद्धा सणच आहे वारकऱ्यांकरता. म्हणून त्यांनी वारकऱ्यांनी हे सण म्हणून अशा पद्धतीने साजरे करावेत. आणि तो सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. त्याचं कारण श्री गुरु चैतन्य महाराज आहेत आणि ज्यांच्या सानिध्यात त्यांनी आपण हा परमार्थाचा आनंद या ठिकाणी उपभोगतो. मग 1-2 वेळेला त्यांनी सेवा करण्याचा योग आमच्या भाग्याला प्राप्त झाला. आताही पुन्हा त्यांनी हा योग प्राप्त झाला. खरा मुंबईकरांचाही आग्रह होता आणि त्यांनी पाहुणे मंडळींना त्यांनी सांगून ठेवलं आम्हाला देऊन इथपर्यंत येईपर्यंत पाहुण्यांचा फार जीव कासावीत झाला. कुठपर्यंत आलात, कसे आलात, फोन करून चौकशी करून आम्ही या अमक्या वेळेत तुम्ही पोहोचले पाहिजेत या सगळ्या गोष्टी म्हणून त्यांनी संयोजकांना चिंता असतेच महाराज. पण आम्ही गाडीत बसल्याबरोबर श्यामसुंदराला सांगून ठेवलं की आता आम्ही निघालो. आता आम्हाला वेळेत कीर्तनाला गेलं पाहिजे. बरोबर त्यांनी 6:30 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी कथा थांबवली. ज्ञानोबरायांची चरित्र कथा भंडारा डोंगरावरती सुरू आहे आणि ती बरोबर त्यांनी वेळेत थांबून आम्ही तिथून निघालो आणि कुठल्याच प्रकारचा अडथळा न येता भगवंतांना आम्हाला इथपर्यंत आणलं.
आता इथं आल्यावर परत सांगून ठेवलं की सेवा करायला आलेलो आहे माय बापा, श्री गुरूंची सेवा त्यांनी अशा पद्धतीने करून घे म्हणून आता त्याची सेवा करण्याकरिता उभा आहे. आनंद त्यांनी तुम्हा सर्वांना पाहून वाटला. आणखी त्यांनी आनंदाची गोष्ट म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय सरकटे बाबा समोर त्यांनी बसलेले आहेत. त्यांच्या समोर मला त्यांनी सेवा करायची आहे. आणखी त्यांनी महाराज मंडळी माझ्या समोर आहेत आणि या सर्वांच्याच त्यांनी समोर सेवा करायची आहे. भगवंताची सेवा आहे, भगवानच करून घेणार आहेत. म्हणून आपण सर्वजण तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे असं सर्व मिळून भगवंताची सेवा करूया. मी बोलण्याची सेवा करीन, तुम्ही ऐकण्याची करा, तुम्ही वाजवण्याची करा, तुम्ही म्हणण्याची करा. म्हणजे सगळ्यांची सेवा त्यांनी अशा पद्धतीने रुजू होईल. कुठे? श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, नवे श्रीकृष्ण रूपी श्री गुरूंच्या चरणी. हा त्यातला दिव्य भाव आहे. विठोबा कमी आहेत आणि आपला नियम मला माहिती आहे 11ला बरोबर थांबलं पाहिजे म्हणून मी वेळेतच त्यांनी मला थांबण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबाराय अनन्य भाव प्रगट करतायत हे संक्षिप्त रूपाने आपल्या सर्वांना कळलं. भगवान त्यांनी असाच आहे महाराज, तो सर्वांना भेट देत असतो, गोष्ट खरी आहे. पण भेटतो केव्हा हे जर कोणी विचारलं तर त्याचं एकच उत्तर आहे, जेव्हा तुम्ही अनन्य भावाने त्याच्या समोर जाल तेव्हा. जोपर्यंत तुम्ही म्हणाल मला या जगातला अमुक आहे धमुक आहे फलाने बिस्ताने आहेत, मला माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, माझं धन आहे, माझी संपत्ती आहे, हे सगळे लोक आहेत आणि हे सगळे माझे आहेत. देव म्हणतो आहेत ना तुला सगळे, माझी काय आवश्यकता आहे? तुला जर एवढे सगळे आहेत मग माझी काय गरज आहे? म्हणून येत नाही महाराज. का बरं येत नाही? एरवी आपण सगळे हरिभक्ती पारायण आहोत, भगवंताच्या भक्तीमध्ये आपण रत झालेली माणसं आहोत, गोष्ट सगळी खरी आहे. पण किती दिवसापासून आपण हरिभक्ती पारायण आहोत? एवढ्या दिवसापासून हरिभक्ती पारायण असून सुद्धा अजून त्यांनी महाराज भगवंताचा सगुण साक्षात्कार त्यांनी झाला नाही. हृदयामध्ये भगवान त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झाला नाही. एखाद्याच्या झाला असेल त्याच्या समोर साष्टांग माझा प्रणिपात आहे. कारण विरळ आयसा कोणी तुका त्याशी लोटांगणे. असा विरळ एखादा असू शकतो की ज्याच्या अंतकरणात भगवान प्रगट झाला, ज्याला भगवान त्यांनी प्रत्यक्ष डोळे भरून पाहता आला. म्हणून तो त्यांनी महाराज महात्माच आहे, महापुरुषच आहे म्हणून त्याच्या समोर दंडवत घालणंच योग्य आहे. पण त्या महापुरुषाच्या व्यतिरिक्त आपण सर्वजण माझ्या सहित सर्व जर परमात्मा आपल्या डोळ्यासमोर आला नाही आणि आपल्याला जर दिसला नाही, काय करणार आहोत आपण? आपण जन्माला आलो खरे, पण हे जीवन त्यांनी परमात्म्याच्या दर्शनाकरिता मिळालेलं आहे. हे त्यांनी कोणालाच असं त्यांनी आठवणीत सुद्धा आणावं असं वाटत नाही. परमार्थ करणाऱ्या लोकांच्याच जर हे आठवणीत येत नाही तर संसारातल्या लोकांच्या कधी येईल महाराज? कारण संसारातली लोक अशी बुडालेली आहेत, संसारात शेंडी सहित बुडाली आहे. काही तर संसार सोडत नाही, त्याच्या शेंड्यात उमऱ्याला बांधलेल्या आहे, तिथून बाहेर निघायचंच नाही असं त्यांनी ठरवलेलंच आहे महाराज. पण अशी त्यांनी प्रपंचाला चिकटलेली माणसं त्यांना केव्हा परमात्म्याचं दर्शन घडेल? जाऊ द्या, संसारिकांचा विचार करण्यापेक्षा परमार्थिकांचाच केला पाहिजे. ज्यांना वाटतं की त्यांनी परमात्मा जगात आहे, परमात्मा दर्शन देऊ शकतो, परमात्मा भेटू शकतो, त्या लोकांकरता थोडस चिंतन केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे महाराज. बरेच परमार्थात आलेले लोक सुद्धा असे आहेत, बऱ्याच वर्षांपासून परमार्थ करतात पण अजून मनामध्ये डळमळीत भाव आहे, कोणासमोर बोलून दाखवत नाहीत, पण पोटात एकच भाव त्यांनी पुन्हा पुन्हा येतो, हे सगळं मी करतोय खरा पण देव असला म्हणजे बरं. हा खरंच वस्तुस्थिती आहे. बारकाई ना मला नाड्या तपासायची सवय आहे लोकांची. घरी त्या दवाखान्यात तपासत होतो, आता बंद केलं, ते आता कीर्तनात तपासतो. महत्वाची गोष्ट आहे. लोकांचे चेहरे पाहून, त्यांचे डोळे पाहून, त्यांचा भाव पाहून मग कळतं महाराज नेमकं काय चाललंय. महत्वाची गोष्ट आहे ना. पण नाड्या तपासल्या पाहिजेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण हे करतो खरे, पण नसला देव म्हणजे हे व्हायला जायचं आणि ते व्हायला जायचं. देवना संसार तुका दोहीकडे चोर, अशी त्यांनी प्रमाणे त्यांची पाठ असतील कदाचित. काय काय न जाणो असं जर झालं तर ज्याच्या पोटात असा भाव आहे त्याला केव्हा भेटेल महाराज परमात्मा? असं नाही भेटणार. मग परमात्मा आहे ही शाश्वती पोटात असली पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, मला तुम्ही सांगा, जगात देव आहे की नाही? आहे. बस, फार सुंदर उत्तर दिलं. असं संवाद केला म्हणजे गप्पा मारल्यासारखं वाटतं, पण या संवादातून जर कोणाच्या पोटात काही शिरत असेल तर काय हरकत आहे? संवाद हा संवादच महत्वाचा. आणि त्याचा दुसरा फायदा सांगतो. लोक चालीलाच झोपतात, 9 ते 11 असले मग तू झोपले शिवरात दरोडा पडतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संवाद केल्यावर निदान खळबडून कधी काय विचारलं कोणाला विचारलं काय सांगता येतं, म्हणून निदान जागेतून राहतात. महत्वाची गोष्ट असू दे, म्हणून संवाद साधत जा. पहिला प्रश्न विचारला सर्वांना, देव आहे की नाही? सगळे लोक एकमुखानं म्हटले आहे. बरोबर. आता दुसरा विचारतो. दुसरा प्रश्न आहे, जगात जर देव आहे
तर तो सर्वांना भेटतो की नाही? आता थोडे जरा डळमळीत झालं, पण मी सांगतो भेटतो ना महाराज, भेटतो ना. देव भेटत असतो, नक्की भेटत असतो. आता काही लोकांच्या मनातून उत्तरे आलं की देव भेटतो. आता पुढचा प्रश्न विचारला पाहिजे, भेटतो तर मग आपल्याला भेटला का? आता तर फारच बंद झाले बोलायचे, कारण त्याचं उत्तर मला माहिती आहे ना, भेटला नाही म्हणून. मग नाही भेटला ना, मग पुढचा प्रश्न विचारतो, का नाही भेटला? मुद्द्यावर आलं पाहिजे ना. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि हाच परमार्थ आहे. कीर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रक्रिया तयार करून आणायच्या, मग लोकांच्या समोर मांडायच्या, मग लोकांकडून वाहवा करून घ्यायची. पण फार चिंतन चांगलं केलं असं म्हणायचं, नंतर विसरून जायचं सगळं. त्यापेक्षा मुद्द्यावर आलं पाहिजे. हा मुद्दाच अतिशय महत्वाचा आहे. हा सगळ्यांच्या पोटात घुसण्यासारखा आहे. महत्वाचा मुद्दा लक्षपूर्वक आहे. जगामध्ये देव आहे, देव भेटत असतो, सर्वांना भेटत असतो. आपल्याला अजून भेटला नाही, पण का भेटला नाही? त्याचं कारण आपल्याला कधी वाटलंच नाही देव भेटावा म्हणून. आता परत विचारेन मी तुम्हाला, आपल्याला वाटलं का देव भेटावा म्हणून? खरं इमानदारीनं उत्तर द्यायचं. कीर्तनामध्ये खरंच बोललं पाहिजे, खोटं नाही बोललं पाहिजे. पण जेवढे हरिभक्तीपरायण मंडळी आहेत ना, त्या सगळ्यांनी मनामध्ये हा विचार केला पाहिजे की आपल्याला खरंच देव भेटावा असं वाटलं का? बरं, काही लोकांनी उत्तर दिलं वाटलं सुद्धा. मग जर आपल्याला वाटलं देव भेटावा म्हणून, तर मग परत पुढे जाऊन विचारतो, सांगा देव भेटावा असं जर तुम्हाला वाटलं तर कोणत्या दिवशी, किती वाजता आणि किती वेळ देवाची वाट पाहिली? पॉइंट आहे. मी काय वकील नाही, पण पॉइंट मला माहिती आहे. ही नस आहे ना मला, महत्वाची गोष्ट आहे, ही धरली पाहिजे आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे. लोकांना देव का भेटत नाही? त्याचं कारण लोक देवाची वाट पाहत नाही. त्याचं कारण लोक देवाला हाका मारत नाही. देव यावा असं त्यांना कधी वाटतच नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे आपण पारमार्थिक आहोत, आपण देवधर्म करतो, एवढ्या मुद्द्यावरच लोक स्थिर आहेत आणि तेवढ्यावर स्थिर आहेत महाराज. पुढे ढळत नाहीत. पुढे ढळायला पाहिजे. मायबाप विनंतीपूर्वक सांगतोय, हात जोडून तुमच्या चरणावर मस्तक ठेवून सांगतो की असं जर चालत राहिलं तर देव नाही भेटणार. मग भेटेल केव्हा? त्याला हाका मारल्यावर, अनन्य भावानं त्याला बोलावल्यावर. त्याच्याशिवाय जगात मला दुसरं कोणीच नाही अशी भावना पोटात निर्माण होऊन त्याला हाक मारल्यानंतर परमात्मा भेटत असतो. असा कोणालाही भेटत नाही. तो काय रस्त्यावर पडलेला नाही, आपल्या बापाचा नोकर नाही वाटेल त्यावेळेला आपल्या समोर यायला. महत्वाची गोष्ट आहे. पण त्याला जर भेटायचं असेल तर या लोकांकडे पहा, जे त्यांनी आपल्या वरती आहेत. संसारातले लोक सतत खाली पाहत राहतात, संसारातले लोक वर पाहत राहतात सांसारिक लोकांकडे. त्यांनी संसारिकांकडे पाहू नये. त्यांनी पाहायचं असेल तर संतांकडे पाहावं. त्यांनी पाहावं तुकोबरायांकडे, त्यांनी पाहावं ज्ञानोबरायांकडे, त्यांनी पाहावं, त्यांना विचारावं यांना परमात्मा भेटलाय. आपण फक्त त्यांची चरित्र सांगतो आणि चरित्र सांगून लोकांना अशा पद्धतीने त्यांनी महाराज विभोर करून टाकतो. त्यांची चरित्र सांगून आपण सांगतो देव आला दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागून तयाची अंग. देव म्हणतो मी आलो, त्यांना भेटलो, तुकोबरायांना भेटला, ज्ञानोबरायांना भेटला, तुला मी फक्त सांगतोच आहे. माझं मन म्हणताय तुला काय केव्हा भेटेल? तू फक्त सांगतोयस, सगळ्या जगाला सांगतोस देव भेटेल म्हणून. का भेटत नाही? त्याचं कारण मला तळमळून वाटतच नाही देव भेटावं म्हणून. जगद्गुरु तुकोबरायांचं मात्र तसं नाही. मुद्द्यावर आलं पाहिजे ना. महत्वाची गोष्ट सांगतो. तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे भगवंताच्या भेटीची. भगवान भेटावा अशी आस अंतकरणात लागलेली आहे महाराज. त्या भेटीकरिता व्याकुळ झालेले आहेत आणि ती व्याकुळता त्यांनी महाराज भगवंतानंच वाढवलेली आहे. देव असा आहे, ते भक्ताला जर आपल्या जवळ घ्यायचं असेल तर काहीतरी जाळं टाकतो महाराज आणि कोणत्या तरी रीतीनं त्यांनी महाराज त्या भक्ताला आपल्याकडे खेचून आणतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हरिभक्तीपरायणाच्या जीवनामध्ये जर सगळे दिवस सुखाचे असतील तर समजायचं देवाला वाटतं की याला भेटू नये. गंमत आहे ना? गंमतच आहे. हरिभक्तीपरायणाच्या जीवनामध्ये जर सगळे दिवस सुखाचे असतील, त्याची बायको जर त्याच्या मनासारखं वागणारी असेल, त्याची मुलं जर त्याच्या आज्ञेत असतील, त्याचं घरदार संपत्ती जर गडगंज त्याला भरलेली असेल, तर त्याला देवाची आठवण होत नाही. आणि हे सगळं अनुकूल असून जर देवाची आठवण होत असेल तर तो महात्मा आहे. महत्वाची गोष्ट आहे. पण देवाची आठवण या सगळ्या गोष्टींनी होत नाही. धन मान बळे नाखविसी देवा, देवाची आठवण या सगळ्या गोष्टींनी होत नाही. मग भगवंताची आठवण त्याने व्हावी असं जर वाटत असेल तर बऱ्याच वेळेला जीवनामध्ये प्रतिकूलता सुद्धा असली पाहिजे. आणि भागवतातला प्रसंग सांगतो. भगवंतानं त्यांनी महाराज ज्या वेळेला द्वारकेला जायचं ठरलं
आणि सगळं युद्ध आटोपलं. भीष्माचार्यांना त्यांनी दर्शन दिलं. भीष्माचार्यांनी स्वतःचं शरीर सोडून दिलं आणि भगवान त्यांनी द्वारकेला जाण्याकरिता निघाले. आणि मग आता त्यांनी रथात बसायचं इतक्या त्यांनी उत्तरा धावत आली. रडतच आली. पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते नान्यम त्वद्भयत पश्येत यत्र मृत्यू परस्परम. धावतच आली उत्तरा. काय झालं उत्तरे? तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. सगळी कथा मला सांगायची नाही, तेवढंच सांगायचं. भगवंतांना त्यांनी तिच्याशी संवाद साधला. तिच्या श्वासातून तिच्या गर्भात प्रवेश केला. तिचा गर्भ सांभाळला. तिची दाह शरीराचा होणारा शांत केला. आणि हे पाहून भगवती कुंती समोर आली आणि तिनं भगवंताचा महिमा जाणून त्याचं स्तवन करायला सुरुवात केली. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम. भगवंताचं स्तवन करू लागली. तू सामान्य नाहीस, तू ईश्वर आहेस, जगाचा मालक आहेस, तू भगवान आहेस, तू देव आहेस. असं ज्या वेळेला म्हणू लागली कुंती, त्यावेळेला भगवान म्हणले, अगं आत्या, मी तुझा भाचा आहे. उगीच मला देव म्हणतेस, उगीच मला ईश्वर म्हणतेस, भगवान म्हणतेस. नाही नाही, तू देव आहेस. मग त्यांनी पांडवांकडे देवानं पाहिलं आणि म्हटलं, बघा ना आत्या मला काय म्हणतेय, देव म्हणतेय. तुम्ही तरी तिला सांगा. पांडवही म्हटले, देवा तू खरंच देव आहेस, तू भगवान आहेस. आता मग काही बोलायला शिल्लक राहिले. भगवान म्हटले ठीक आहे. आता भगवानही म्हणायला लागला, आहे मी देव. मग मी जर देव आहे ना, मग त्या देवाचं काम काय असतं? भक्तांचा सांभाळ करणं, त्यांचं मनोरथ पूर्ण करणं. मग मागा तुम्हाला काय पाहिजे, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. धर्मराजाला विचारलं. त्यानं सांगितलं, धर्म न दुसरा सत्य समाना. त्यानं धर्म मागून घेतला. भीमानं खाता पिता भगवंताचं स्मरण मागून घेतलं. त्याच्यानंतर अर्जुनानं त्यांनी महाराज गुरु शिष्य भाव मागून घेतला. नकुल सहदेवानं थोरल्या भावाची सेवा मागून घेतली. सगळ्यांचं मागणं स्वतंत्र स्वतंत्र अशा पद्धतीनं झालं. आणि मग त्यांनी महाराज सगळ्यात शेवटी कुंती मातेकडे प्रसंग आला मागण्याचा. आणि तिनं लांबलचक पदरच समोर केला. आणि पदर समोर केल्यावर देवाला वाटलं फार जास्त मागायचं दिसतंय. त्या काय मागायचं सांग. ती म्हणली, खरंच जर देणार असशील काही तर एकच दे. माझ्या जीवनामध्ये मला संकट दे, माझ्या जीवनात मला दुःख दे, माझ्या जीवनात मला वेदना दे. दुःख मागतेय, वेदना मागते, काय मागायची गोष्ट आहे का? संकट काय मागायची गोष्ट आहे का? का बरं दुःख मागते? जन्मभर दुःख सहन केलं. ही त्यांनी महाराज तिचं खरं नाव आहे पृथा. कुंतीचं खरं नाव आहे पृथा. ती कुंती भोज राजाला दत्तक दिली होती. लहानपणीच आई वडील हरवले. दुःख नाही का? लग्न झालं पुढे. रोग्याबरोबर लग्न करून दिलं. पांडुरोग त्याला झाला होता, पंडूला. म्हणून त्याच्याबरोबर लग्न, रोग्याबरोबर लग्न. त्यानं पुन्हा दुसरी बायको केली. सौती बरोबर संसार. दुःख नाही का? पुन्हा शाप त्याला प्राप्त झाला. स्त्रीचा संग करशील काम भावनेनं मरून जाशील. मग शाप झाला. आता संतती कशी होईल? बरं, गुरुजींकडून 5 मंत्र मिळाले होते, संतती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यातही पुन्हा पंडू मरून गेला. तारुण्यात वैधव्य आलं. या सगळ्या गोष्टी संकटाच्या नाहीत का? एवढं सगळं संकट असून पुन्हा त्यांनी महाराज दुःख का मागतेस? एवढं दुःख भोगलंस तू, तरी दुःख मागतेस. मग तिने उत्तर दिलं, संकट का जीवनामध्ये यावेत याचं कारण कुंतीनं त्यांनी सांगितलं. महाराज, देवा, अरे या विपदा मला विपदा वाटत नाहीत. विपदः संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. या विपदांचाच परिणाम असा आहे, माझ्या जीवनात जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा प्रत्येक संकटात मला तुझं दर्शन झालं. म्हणून सुखात राहून जर त्यांनी तुझं दर्शनापासून मी वंचित होत असेल तर ते दुःखच चांगलं आहे. म्हणून त्या दुःखानं जर त्यांनी महाराज तुझं दर्शन मला प्राप्त होत असेल तर त्या सुखापेक्षा 1000 पटीनं जास्त चांगलं ते दुःखच आहे. म्हणून संसारिकाच्या जीवनात जर दुःख आलं तर अधोगतीला त्यांनी जाण्याचा मार्ग व्यसनाधीन होतो. पण पारमार्थिकाच्या जीवनात जर दुःख आलं, संकट आलं तर पारमार्थिक मनुष्य अजून भगवंताच्या जवळ जातो. हा महत्वाचा विचार. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन असंच आहे. जे त्यांनी भगवंताचे भक्तच आहेत, आताचे नाही, अनादी कालापासून येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम. जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. महत्वाचे, मागच्या कल्पात जे अंबरीश होते, पुढे जाऊन तेच प्रल्हाद झाले, तेच अंगद झाले, तेच उद्धव झाले, तेच नामदेव महाराजांच्या रूपाने आले आणि तेच पुन्हा तुकोबार. जगद्गुरु तुका अवतार नामयाच, हा त्यातला भाव आहे. तेच तुकोबार आहेत. भगवंताच्या बरोबरच सतत त्यांनी वास्तव्य करतात. असे असणारे तुकोबार आहेत. त्यांना काय कमी आहे महाराज? ते भगवंताचे भक्तच आहेत, पण भगवंताला लीला करून घ्यायचे. म्हणून तो हा विश्व सखा क्रीडेच्यानी तो परमात्मा स्वतःच तुकोबारायांच्या रूपानं प्रगट आहे. लीला करण्याकरिता प्रगट झालेली ही लीला आहे, सगळ्या जगाच्या समोर दाखवण्याकरिता. त्याहीपेक्षा सगळ्या जगाला देवापर्यंत कसं जावं हे त्यांनी समजून सांगण्याकरिता केलेला हा अट्टहास आहे. स्वतःच्या जीवनात प्रॅक्टिकल करून दाखवलेला आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून तर त्यांनी महाराज तैसे संत जगी आणि क्रिया करून दावी ती अंगी. ते जगाच्या समोर वागून दाखवतात. वागायला सुरुवात केली
बालपणच त्यांनी परमार्थात गेलं, सुरुवातच झाली परमार्थाला. बरेच लोक म्हणतात की तुकोबारायांच्या जीवनात दिवाळा निघाल्यानंतरच देवदेव सुरू झाला, पण माझ्या बुद्धीला ते पटत नाही. जेव्हा कधी तुकोबारायांचं चरित्र सांगण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला हा मुद्दा नक्कीच खोडला जातो. त्याचं कारण अहो, ज्यांच्या कुळात विश्वंभर बाबापासून वारी चालत आलेली आहे त्यांना लहानपणी वारीपासून वंचित कसं ठेवलं गेलं असेल? त्यांच्या घरातच विठोबा आलेला आहे विश्वंभर बाबा करता, ते कसे काय दूर राहतील? मग तो श्रीकृष्ण परमात्मा विटेवर उभा आहे, कमरेवर हात देऊन त्यांच्या घरात आहे, दैवत आहे, मग त्याच्या भक्तीपासून वंचित कसे राहतील? बालपणीच त्याची भक्ती, वडिलांकडूनच त्यांनी महाराज बोलोबांकडूनच हे बाळकडून मिळालं. मग पंढरीची वारी, भगवंताला डोळे भरून पाहिलं, फार समाधान वाटलं. ही वारी अविरतपणे अशीच चालू ठेवायची. माझ्या वडिलांची मेरा सिगा देवा, अशी त्यांनी तुझी चरण सेवा करणं महत्वाची गोष्ट. भगवंताची भक्ती करू लागले. फार चांगले दिवस होते, फार चांगले दिवस होते. महाजनकी अशा पद्धतीने होती, चांगला व्यवसाय सुरू होता, धन संपत्ती सगळं त्यांनी महाराज बरोबर होतं. फार जमीन जुमला त्यांनी चांगला होता, सगळ्या गोष्टी मुबलक होत्या. कालांतरानं त्यांनी म्हातारपणाला मुलं झाली होती, बोधोबान आणि कणकाईला. भगवंताच्या आशीर्वादानं कृपेनं काही मागितलं नव्हतं, फक्त त्यांनी महाराज तुझी वारी अविरतपणे अशीच चालू राहावी एवढंच मागितलं होतं. पण वारी चालू ठेवण्याकरिता मी स्वतःच येईन असं देवानं सांगितलं. तो परमात्माच तुकोबारायांच्या रूपानं आला आणि मग अशा पद्धतीनं जीवनचरित्र पुढे सुरू झालं. मग यांचे विवाह झाले, पहिली पत्नी आली, तिला आजार झाला महाराज थोडा, तिला अस्थमा होता, दमा. त्या दम्याच्या आजारानं त्यांनी महाराज त्रस्त झाली होती. तिला एक पुत्रही प्राप्त झाला, त्याचं नाव आहे संतू. हा संतू त्यांनी झाला आणि संतू जन्माला आल्यानंतर जास्त त्रास झाला, तिला फार जास्त दम लागू लागला. मग त्यांनी विचार केला यांचं दुसरं लग्न केलं पाहिजे. मग पुण्याची त्यांनी आप्पाजी गुळवे यांची कन्या असणारी जिजाई, तिच्याबरोबर दुसरा विवाह करून दिला. मग सगळी जबाबदारी तुकोबारायांवर आली. म्हणतात तुकोबाराय त्या काळामध्ये भगवंताचं चिंतन करत भगवंताच्या कथा लोकांना सांगत होते. कीर्तनाला तुकोबाराय जात होते. मंचरच्या जवळ तुकोबाराय कुठेतरी कीर्तनाला आले होते आणि आलेले असताना तिकडे बोलोबांचं देहावसान झालं. तुकोबाराय परत घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी महाराज गावात जसं दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर भरताला बातमी कळाली आणि भरत ज्या वेळेला त्यांनी पुन्हा अयोध्या नगरीत आला त्यावेळेला त्याला जाणवलं की सगळा शुकशुकाट आहे. मंदिरामध्ये घंटानाद होत नाही, ब्राह्मणांच्या मुखातून वेद घोष ऐकू येत नाही, सगळं शून्य वातावरण आहे. आज नक्की काहीतरी वाईट घडलेलं आहे हे जसं भरताला वाटलं तसं तुकोबारायांनी गावात प्रवेश केल्याबरोबर कळालं काहीतरी घोटाळा झालेला आहे, काहीतरी वाईट घडलं असेल. घरात प्रवेश केला, सगळं शांत वातावरण आहे आणि या वातावरणात पाहिलं भिंतीला टेकून बसली कणकाई दिसली महाराज. आणि ती बसली खरी, पण तिच्या कपाळाला कुंकू लावलेलं नव्हतं. तिला घाईघाईने त्यांनी पाहिलं अशी काय बसली आहे. मग घाईघाईनं समोर गेले आणि समोर जाऊन त्यांनी महाराज तिच्या चरणांना नमस्कार करू लागले. तिच्या पायात जोडवे पण दिसले नाही, न सांगताच बरंच काही कळालं. आणि त्याच क्षणाला आभाळ कोसळल्यासारखं झालं. वडील मरण पावले. मोठा धक्का बसला महाराज वडील मरण पावल्याचा. वडील मरून जाणं काय सोपी गोष्ट नसते. जबाबदारी आलेली नसताना जर वडिलांचा मृत्यू झाला, आपल्या अंगावर अजून जबाबदारी आली नाही, वडिलांवरच जबाबदारी आहे. अशा काळात जर वडिलांचा मृत्यू झाला तर एकाएकी जबाबदारी आल्यानंतर काय घडतं हे सर्वांना कळत नाही. मला ज्याच्यावर तो प्रसंग येतो त्यालाच कळतं. असा त्यांनी प्रसंग जीवनामध्ये आला, वाईट वाटू लागलं, काय करायचं. त्यांच्या नंतर त्यांनी महाराज कणकाईनं हाय खाल्ली आणि कणकाई मरून गेले. म्हणून ते स्वतः सांगतात बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. वडील मरून गेले, आई मरून गेली, हे सगळी त्यांनी महाराज चरित्र कथा त्यांनी स्वतःच्या मुखाने सांगितली. पुढे जाऊन त्यांनी महाराज भाऊजाई होती, ती आजारी पडली, तिचा मृत्यू झाला, भाऊ निघून गेला. तो निघून गेल्यानंतर त्यांनी महाराज मग जास्तच भार आला. कान्होबा अजून लहान आहे, प्रपंचाची जबाबदारी अंगावर आली. लोकांनी खोटे नाटे आळ त्यांनी घेतले. तुझ्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं ते म्हणून वसुली करता लोक आले. घरातले हांडे भांडे सुद्धा लोकांनी गेले. मग काय धन शिल्लक होतं त्याच्यात किराणा दुकान त्यांनी टाकलं, वाण्याचं दुकान. ते वाण्याचं दुकानही बसलं सज्जन स्वभावामुळे, कारण उधाऱ्या लोक मागू लागले. उधार देऊन देऊन सगळं भांडवल संपवून टाकलं. आणि हे सगळं भांडवल संपल्यानंतर त्यांनी मला काय करावं, मग बरेच व्यवसाय करायला सुरुवात केली. मग बायकोना हट्ट करावा, तुम्हाला त्यांनी 2-2 बायका आहेत, मग आणखी संतती त्यांनी वाढलेली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं धान्य विकण्याकरिता म्हणून बाजारात गेले. 4 बैल होते आणि ते बैल घेऊन त्याच्यावर 4 पोते धान्याचे टाकून बाजाराला जायला निघाले होते. आणि बाजाराला त्यांनी जात असताना भगवंताचं चिंतन करत होते. सगळ्या लोकांना भगवंताचा महिमा सांगत होते. तो परमात्मा येत असतो, भेटत असतो, दर्शन देत असतो. त्याचा महिमा असा आहे
त्याची शरणागती केली पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याला आळवलं पाहिजे. हे स्वतःही त्याला म्हणत होते, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी, पाहिली पुराणे दांडोळली दरुशनी, ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी. हा भाव तुकोबरांच्या पोटात आहे, दुसरं कोणीच नाही तुझ्यासारखं. म्हणून भगवंताचा महिमा सांगत होते. अरे तो भक्तांकरता डोंगर उचलतो, अरे तो भक्तांकरता अग्नी पिऊन घेतो, अरे तो भक्तांकरता मोठ्या मोठ्या सर्पांबरोबर युद्ध करतो. हा भक्तांकरता काय करत नाही मला सांगा. हे सगळेचे सगळे भाव तुकोबरांच्या पोटात आहेत. आणि बाजाराला गेले होते आणि भगवंताचं चिंतन करत होते. त्या भगवंताच्या चिंतनात विभोर झालेले होते. मित्र त्याने अशा पद्धतीने वेडात काढू लागले की बघा हे त्याने सगळा दिवाळा निघाला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता त्याने मला तरी पण भगवंताचं चिंतन करते, याचं संसारात लक्ष नाही. पण तुकोबरांचं मात्र लक्ष त्याच्यात नव्हतं, भगवंताचं अखंड चिंतन होतं. आणि हे चिंतन करत असताना त्याने महाराज मित्रांनी टाकून दिलं. कर्मधर्म संयोगानं 3 पोते धान्य विकलं गेलं आणि धान्य विकून त्यांनी थोडस धन बरोबर घेऊन निघाले. पण पुढे रोग आला महाराज बैलांना आणि 3 बैल मरून गेले. एकच शिल्लक राहिला आणि 1 पोत शिल्लक राहिलं. घरी यायचं होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुम्हाला अभंग त्याने कुठे राहिला, प्रसंग काय, तू काय सांगतोय, मला हेच सांगायचं, कृष्ण माझी माता. महत्वाची गोष्ट आहे महाराज. ते धान्य त्यांनी बरोबर घेतलं, बैलाला बरोबर घेऊन निघाले. मित्र कोणी बरोबर राहिले नाही, जंगलात एकटेच सापडले महाराज. ज्या वेळेला जंगलातून प्रवास सुरू झाला, संध्याकाळची वेळ आहे, सोसाट्याचा वारा सुटला, ढग त्यांनी आकाशात जमा झाले, गडगडाट होऊ लागला, विजा चमकू लागल्या. आणि हे सगळं त्यांनी होत असताना त्यांनी महाराज पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मी एकटाच आहे. श्वापद आजूबाजूला त्यांनी महाराज जाताना दिसू लागली, लांडगी दिसू लागली, आणखी त्यांनी वाघ दिसू लागले. आता काय करायचं, दबी धरून त्यांनी बसू लागले. अशा अवस्थेमध्ये सगळ्याच गोष्टी मनामध्ये आठवू लागल्या. काय झालं, फार चांगले दिवस होते, गुण्या गोविंदाचे त्यांनी महाराज प्रसंग होता, पण सगळं गेलं. बापही निघून गेला, आई मरून गेली, भाऊजाई मरून गेली, भाऊ निघून गेला काशीला, सगळंच हातातून गेलं. दिवाळा निघाला, दुष्काळही पडला आणि एवढी त्यांनी वाईट अवस्था झाली आणि कोणीच राहिलं नाही. मित्रांवर भरोसा होता, मित्रही सोडून गेले. आणि अशा हताश अवस्थेमध्ये त्यांनी महाराज एकच गोष्ट कळाली की आता या जगामध्ये त्यांनी महाराज दुसरं कोणीच मला राहिलं नाही. मग कोण आहे, ज्याचं मी चिंतन करतोय, ज्याच्या चिंतनामुळे लोक म्हणतात की तुझ्या जीवनात अशी अवस्था आहे, तो परमात्मा. त्याच्याशिवाय दुसरं मला कोणी नाही. म्हणून सर्वस्व त्यांनी महाराज निघून गेलं. सगळे दरवाजे बंद झाले आणि एकच दरवाजा डोळ्यासमोर दिसू लागला, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. त्याच्याशिवाय दुसरा दरवाजा दिसेच ना. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, ज्याला भगवंताचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं असेल त्याच्याकरिता विशेष रूपानं सांगतो, जोपर्यंत आपल्या जीवनामधले बाकीचे सगळे दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत देवाचा दरवाजा उघडत नाही. पण आपल्या पोटात जर गुपचूप कोणाला ठेवलं असेल बायका मुलांना, तर त्या बायका मुलांना त्या पोटातून बाहेर काढा. महत्वाची गोष्ट सांगतो, त्यांना तिथे स्थान दिलेलं आहे, ते सगळे बाजूला करा. हे सगळे बाजूला झाल्याशिवाय देव आतमध्ये येऊन बसणार नाही, म्हणजे नाही. तो जर आत येऊन बसायचा असेल तर त्याच्याकरिता जागा मोकळी केली पाहिजे. त्याला होते, 2 घोट पाणी प्यायला मिळतात. धन्यवाद. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे. निर्मळ म्हणजे काय, संसाराचा मळ चित्तावर बसलेला आहे. देव जर येऊन राहावा असं वाटत असेल हृदयात, अंतःकरणामध्ये परमात्मा येऊन त्यांनी वास्तव्य करावा असं वाटत असलं तर त्याच्यावरचं गबाळ झटका, त्याला गबाळ नाथ महाराज त्याला लिगाड म्हणतात. जया परमार्थाची चाड आणि तिने सांडावी लिगाड. हा लिगाड शब्द संसाराकरताच आहे. आपण कोणीच त्यांचं म्हणणं ऐकत नाहीत महाराज. परमार्थाची चाड आहे, आपल्याला इच्छा आहे परमार्थ करण्याची, पण लिगाड झटकण्याची तयारी नाही म्हणून देव येत नाही. हे लिगाड वाईट आहे आणि ते देवापर्यंत आपल्याला जाऊ देत नाही. महत्वाची गोष्ट आहे, झटकलं पाहिजे, झडझडवून वहिला नीद.
ये भक्तीची आहे वाटेला, झटकून बाजूला झालं पाहिजे. झटकायचं म्हणजे त्यांनी घरी जायचं आणि प्रपंचाला काडी लावायची असं नाही. तिथला कुठं जाळीत बसले, काय गरज आहे तो जाळण्याची? इथं जाळला पाहिजे, इथं बसलेला आहे देव. तिथे नेऊन बसवण्यापेक्षा इथं बसवलं पाहिजे आणि इथली जागा मोकळी केली पाहिजे. ही जागा मोकळी नाही म्हणून येत नाही, तपासून पाहिलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. माझं अंतकरण तपासून बघ काय झालंय ते. जाळवणी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही म्हणे मानसी. हा भाव आहे, हा तुकोबरायांचा अनुभव आहे. 8 डोकावून पाहिल्यानंतर कळाले संसार जाळून टाकला. 2 प्रकारचा संसार, जन्म मरणाचाही जाळला आणि बाहेर त्यांनी भौतिक संसार आहे त्यांनी अंतकरणातून जाळून टाकला. महत्वाची गोष्ट आहे, तुझी वाट पाहतोय. त्यालाच वाट पाहण्याचा अधिकार आहे आणि त्यालाच भगवान भेट देण्याकरिता येत असतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून तुकोबरायांनी त्यांनी महाराज भगवंताकडे पाहायला सुरुवात केली की आता दुसरं मला कोणी सोडवायला येऊ शकत नाही, त्याच्याशिवाय या जगात मला दुसरं कोण नाही. कपाळाला हात लावून बसले महाराज. आठवू लागल्या, कोणीच राहिलं नाही, सगळा संसार सुटून गेला. आता कोण आहे मला? मग मन आतून विचार करायला लागलं, अरे या सगळ्या लोकांची काय अपेक्षा करतोस? हे मरणारेच आहेत, मरून गेले. बरं झालं म्हणले मेले सगळे. महत्वाची गोष्ट आहे, हे सगळे मरून गेले. बरं झालं म्हणणं फार कठीण शब्द आहे महाराजा. बरे झाले देवा निघाले दिवाळे असं म्हणणं काय सोपी गोष्ट आहे का? असं कोणालाही म्हणता येत नाही महाराज, त्याच्याकरता धमक लागते. बरं झालं देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. मग बाप मेला न कळता नव्हती संसाराची, मेला म्हणतात बाप. काही त्यांनी बोलायची चिंता राहिली नाही. पत्नी एक अन्न करता मेली असं म्हणतात. काही त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी चित्तात शिल्लक राहिल्या नाही. बरं झालं मेले. हे मेले मी त्यांनी सुटलो आणि भगवंताच्या भजनाकरिता तयार झालो महाराज. कधी कधी आतून असा आवाज येतो, असं वाटतं कशाला या संसाराला मी चिकटून बसलोय. हे सगळेच जर त्यांनी महाराज मला सोडून बाजूला झाले तर मी मोकळा होऊन भगवंताचं चिंतन तरी करीन. कासायागा मज घातले संसारी, अशी अवस्था त्यांनी चित्तामध्ये निर्माण व्हायला हवी, ती झाली. आणि हा त्यांनी महाराज संसार सुटूनच गेला. अनायास सावरण्याचा फार प्रयत्न केला सावरण्याचा. दुकान तरी चालावं, हा धंदा तरी त्यांनी महाराज चालावा, मिरच्याचा तरी चालावा, मिठाचा तरी चालावा, कशाचा तरी चालावा, पण चाललाच नाही. जेव्हा चाललाच नाही तेव्हा लक्षात आलं याला वाटतं चालूच नाही. महत्वाची गोष्ट आहे, हे कळालं पाहिजे. देव सुद्धा आपल्याला जवळ घ्यायचा प्रयत्न करतो, त्याचे संकेत कळाले पाहिजे. मला कोंडाजी बाबांची आठवण होते महाराज या प्रसंगांमध्ये, की त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी गोष्ट, जिथे जातील तिथे त्यांनी महाराज अपयश. हे अपयश ज्या वेळेला यायला लागलं त्यावेळेला त्यांनीच विचार केला की देवालाच वाटतं मी हे करू नये, देवाला वाटतं मी परमार्थ करा, म्हणून परमार्थ त्यांनी महाराज स्वीकारला. आता हेच करायचं महत्वाचा मुद्दा आहे. तुकोबरायांनी हेच त्यांनी केलं महाराज. बस आता दुसऱ्या कोणाला माझं म्हणायचंच नाही, कोणाची वाटच पाहिजे नाही. मला माहिती आहे सगळे फसवे आहेत, हे सगळे सोडून जाणारे आहेत. मायबाप त्यांनी मरून गेले, मित्र त्यांनी सोडून गेले, काही कोणी बरोबर राहिलं नाही, कोणी बरोबर राहण्यासारखे नव्हतेच. मुळे यांना कशाला माझं म्हणत बसलो, मग कोणाला माझं म्हणू? एकालाच माझं म्हटलं पाहिजे आता, फक्त त्या जगन्नियंत त्या परमात्म्याला. मरणारे मरून गेले पण तो कधीच मरत नाही, त्याला आपलं समजावं. मीराबाई वर्णन करून सांगतात, आयसे वर को क्यों वरू जो जन्मे वर मर जाए, वरवरू गोपाल को मारो चुडलो अमर होय जाय. महत्वाची गोष्ट आहे. असा नवरा का करू जो जन्माला येतो आणि मरतो? नवरा तर असा करावा जो कधी मरतच नाही. सौभाग्य अखंड टिकून राहील असा नवरा केला पाहिजे. असा एकच नवरा आहे जगामध्ये, त्याचं नाव आहे भगवान. भगवंताची शरणागती केली पाहिजे. म्हणून या सगळ्या गेलेल्या लोकांचा विचार करत करत त्यांनी महाराज अंतकरणातून सर्वांना दूरच करून टाकलं आणि एकच निर्णय केला, आता जर मला कोण आई असेल या जगामध्ये तर तो फक्त श्रीकृष्णच आहे. आता जर कोण माझा पिता असेल या जगतामध्ये तर तो श्रीकृष्णच आहे. मला जगातलं कोणीच बाकीचं राहिलं नाही. माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, माझा चुलता, माझा पुतण्या, सर्व काही कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा कृष्ण माझी माता, माझी माता, कृष्ण माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माता.
बंधू चुळता कृष्ण माझा बंधू चुळता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा कृष्ण माझी गुरु बंधू तुळता कृष्ण माझा बंधू तुळता कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू तुळता कृष्ण माझा बहीण बंधू तुळता कृष्ण माझा बहीण बंधू तुळता कृष्ण माझा कृष्ण माझे माता कृष्ण तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, हे बोलणं असं वातावरणात विरघळून देऊ नका. मुद्द्यावर या. मी उगीच टाइमपास म्हणून बोलत नाही. एक सेकंद सुद्धा तुमचा चुकीचा घेणार नाही. महत्वाचा मुद्दा सांगतोय. जर तुम्हाला खरंच भगवंतापर्यंत जायचं असेल, या मुद्द्यावर आलं पाहिजे. स्टेशन आहे, या स्टेशनात आल्याशिवाय देव दिसणार नाही. तुम्हाला वाटतं ना मनापासून भेटावा, म्हणून हा जर भेटावा असं वाटत असेल तर या मुद्द्यावर आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबऱ्यांना भगवंतानं ओढून या मुद्द्यावर आणलं. आणि आणखी ऐका, हे पा सगळं वाटोळं झाल्यावरच देव आठवतो असं नाही. नाही तुम्ही म्हणाले एवढं वाटोळं जर करून तो भेटणार असेल तर मग कशाला त्यांनी लोक माळा काढून टाकतील, असं तर मी जास्त सांगायला लागलो. महत्वाचा विचार आहे. हे पा सगळ्यांच्याच जीवनामध्ये असं होईल असं तेवढे दुःख तर आपण सहन नाही करू शकत महाराज. महत्वाची गोष्ट, त्याने जेवढं सहन केलं ना तुकोबरायांनी, त्यातलं तसूभर सुद्धा आपण सहन करून घेऊ शकत नाहीत. पण हे फक्त आपल्या डोळ्यासमोर आदर्श रूप. आणि त्याने काय सांगायचंय त्याच्यातून एवढंच सांगायचंय की हे सगळं बाजूला अंतकरणातून केल्याशिवाय कृष्ण माझी आई म्हणता येत नाही. तोंडानं म्हणता येईल, मला याला चाल लावता येईल. त्यांनी चाल लावली, मी अजून एक चाल लावू शकतो. पण महत्वाची गोष्ट आहे, चाली लावल्यानं कृष्ण माझा होणार नाही. मी फक्त तोंडानं कृष्ण माझा म्हटल्यानं कृष्ण माझा होणार नाही. माझ्या आतून आवाज आला पाहिजे कृष्ण माझा. महत्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत आतून आवाज येणार नाही तो माझा आहे, तोपर्यंत तो भेटणार नाही. त्याची वाटही पाहू नका. मग असा जर त्यांनी भाव तयार झाला नाही तर महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो भेटण्याकरिता ही अवस्था तयार व्हावी लागेल, ही भूमिका तयार, ही स्थिती तयार व्हावी लागेल. जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनात हा प्रसंग त्यानंच जणू काय ओढून आणला. आता वाटलं आता त्याच्याशिवाय कोणी नाही, काय करू. मग सगळे प्रसंग आठवले. अरे अरे, फार संकटात सापडलो रे देवा. कोणी त्याने राहिलं नाही, एकटाच त्याने राहिलो. आता तुझ्या वाचून दुसरा पर्याय नाही. या मुद्द्यावर देवानं आणलं जाणीवपूर्वक. आणि मग त्यांनी त्याला हाक मारायला सुरुवात केली. देवा, तूच माझा माय बाप आहेस. विठ्ठला, माय बापा, तुझ्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी राहिलं नाही रे. फार त्रस्त झालो. बैलावर पोतं टाकायचं ते टाकता येणं खाली पडलं होतं. श्वापद डोळ्यासमोरून जाताना दिसतात. एकटाच त्यांनी जंगलात पडले, कोण मला सांभाळण्याकरता येईल. म्हणून भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. एकांतात एकट्यानं. आपण सतत लोकांतातच राहतो, एकांतात कधी जावंच वाटत नाही महाराज. कशाकरिता तुकोबाराय भंडाऱ्यावर जाऊन बसले होते, कशाकरिता तुकोबाराय भामचंद्र घोराड्यावर जात होते. तो एकांत शोधण्याकरिता, देवाला हाक मारण्याकरिता. आणि आपल्याला फक्त आपल्या कामापुरतीच प्रमाण पाठवतात. प्रपंचात राहून परमार्थ करा. प्रपंचात राहून कसं काय प्रपंचात राहून म्हणे त्यांनी नाही केलं का संतांनी? कोणत्या वेळेला प्रपंचात राहून केला सांग? प्रपंचात किती काळ होते, भंडारा डोंगरावर किती काळ होते, पाहण्यासारखी गोष्ट आहे. 18 वर्ष घरदार सोडून नामदेव महाराज पंजाबात जाऊन बसले होते. कोणता प्रपंच पाहायला सांगा? नाथ महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली शूलीभंजनला. कोणता प्रपंच पाहायला सांगा?
12 दिवस तरी घर सुटतं का? 12 दिवस जाऊ द्या, 12 तास तरी आपण घर सोडतो का? 12 तास आपल्याच्यानं सुटत नाही. प्रपंचात राहून परमार्थ केला, 12 वर्ष राहिलं ना घराबाहेर. महत्वाचे का देव भेटला त्याचं कारण त्याने महाराज हे सोडता आलं म्हणून. हा महत्वाचाच मुद्दा आहे. असू द्या, माझं बोलणं वाईट वाटत असेल, फार वाईट वाटलं की लोक पुढच्या वर्षी बोलत नाही, मग चांगलं होईल नाही बोलत. काय त्याच्या वाचून आडून पडलं, पण असंच बोलायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराज. हेच त्यांनी महत्वाचं आहे. हे तुमच्या पोटात शिरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हणू नका प्रपंचात राहून भेटेल, जन्म निघून जाईल. ज्यांच्याकरिता घालवला जन्म ते जाळून येतील आणि घरी येऊन भाकरी खातील. महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत हेच चालत आलंय. तेच जाळायला जातात आणि जाळून येऊन मस्त त्याने होतात. 2-3 दिवस फुसफुस करतील लोकांच्या समोर, नंतर सगळं चांगलं होतं. काही 10 दिवस वाट बघत नाहीत लोक, आता तिसऱ्या दिवशी दावा होतो. त्यानं काय केलं नाही का आपल्याकरता त्या बापानं? कोणाकरता करतो आपण हे सगळं? जर खरोखर डोळे उघडले असतील, खरंच परमार्थात आपण आलो असलो तर माझे शब्द पक्के पोटात ठेवा. कोणाकरता काय करत बसले? स्वतः करता काहीतरी करा. भगवंताच्या दर्शनाचा अट्टहास करा. तो भगवान दर्शन देत असतो. माझं खरं समजा, मला मेलेलं जिवंत केलं त्यानं म्हणून तुमच्या समोर सांगतोय. मला काळाच्या तोंडातून ओढून आणलंय त्यानं म्हणून कळवळून तुमच्या समोर सांगतोय. त्याला सगळं करता येतं. हा माझा अनुभव आहे, मी अनुभवानं तुमच्या समोर सांगतोय. तो काय करू शकत नाही, त्याला सगळं काय करता येतं. मायबाप त्याला हाक मारली पाहिजे, आपलं म्हणून, आपलं समजून त्याला अट्टहासानं बोलावलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात असा प्रसंग आला. धाव देवा, आता तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही रे. काय झालं माहिती आहे? हे काय की भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला महाराज. पण असा कसा प्रगट होईल? पितांबर धारण करून, मुकुट धारण करून जर आला, मग ओळख होईल ना महाराज. वाटसरूच्या रूपात आला आणि येऊन त्यांनी पाहिलं. काय हो पाहुणे, कसे काय त्यांनी इथे उभे राहिला? म्हणे काय नाही, जरा थोडे हे बैल त्यांनी आहे, पोतं त्याच्यावर ठेवायचंय, मला ठेवता येईना. त्याचा धावा केला की सगळं होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला म्हटलं की देवालाच म्हणलं, देवा सुखरूप घेऊन जा, उगाच माझ्या अंगावर पाला नको, अर्धा तास उशीर आला म्हणून. काय झालं माहितीये? ज्या वेळेला त्या देहूतून आम्ही निघालो आणि सुदुमऱ्यामध्ये त्यांनी आलो आणि आंबेठाणचं चाकण ओलांडून आंबेठाण चौक आहे तिकडे, त्या चौकातून यावं असा विचार मनात आला. पण आम्हाला माहितच नाही कुठून बोलायचं. म्हणून त्यांनी गाडी आमची थबकली. इतक्यात एक मोटरसायकलवर त्यांनी 2 माणसं आले. आम्ही कोणाला तरी विचारत होतो, इतक्यात ते स्वतःच विचारायला लागले, काय हो कुठे जायचंय? मला काय नाही, आंबेठाण चौकात. आम्ही चाललो म्हणे, चला पुढे. तुम्ही मागे आमचे, आम्ही तुमच्या पुढे चालतो. त्याने आम्हाला बरोबर रस्त्याला लावून दिलं. कोण म्हणतं देव येत नाही? मला काय माहिती त्यांची नावं, ते मला आठवत सुद्धा नाहीत आता कशी आहेत. पण मला शाश्वती आहे, माझा श्याम सुंदर रस्ता दाखवण्याकरता येतो. मग माझ्यासारख्या ढेकळाला जर रस्ता दाखवू शकतो तर तुकोबरायांना सांभाळण्याकरता काय येऊ शकत नाही. माझ्या जीवनातला अनुभव आहे असं नाही, आता ताजा आहे ना, हे साक्षीदार आहेत ना सगळे, ताजा अनुभव सांगतो ना. अहो सगळ्यांच्या जीवनात येईल, सगळ्यांच्या जीवनात येईल. फक्त त्याला आठवा, त्याला आपलं म्हणा, त्यालाच आपला मायबाप म्हणा. संसार करत राहा. हा संसार होणार आहे प्रारब्धानं, पण भगवंताचं भजन प्रारब्धानं होत नाही. त्याला आपलं त्यांनी प्रारब्धानं म्हणता येत नाही. त्याच्याकरिता अट्टहास करावा लागेल. अट्टहासानं त्याला आपलं म्हणा. आपल्या सगळ्या क्रिया त्याच्याकरिता ठेवा. तुमचं मृदंग वाजवणं माझ्या श्यामसुंदर करता असावं. तुमचं गाणं त्यांनी मला भगवंताला स्मरून असावं. नाहीतर माझं बोलणं भगवंताकरिता असावं. मी जर तुमच्या मनोरंजनाकरिता बोलत असेल तर काय किंमत आहे माझ्या बोलण्याची? माझं बोलणं त्याच्याकरिता त्याने असावं. महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला आपल्या सगळ्या क्रिया त्याच्याकरिता होतील तेव्हा परमात्मा प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन प्रगट होईल. तुकोबरायांचा भाव जाणला. हा मला त्यांनी माता म्हणतोय, हा मला पिता म्हणतोय, हा सर्वस्व मला समजतोय. आता मी गेलो पाहिजे. आता कोणी राहिलं नाही. जसा द्रौपदीच्या पोटातला भाव होता, कोणीच राहिलं नाही. तो आधीचा आंधळा होता धृतराष्ट्र, खाली मान घालून बसला. तो त्याच्या समोर म्हणतो तुम्ही तुमची पुत्रवधू आहे, मला वाचवा. ते लागलं खाली बघायला. आता काय गरज होती बघायची? डोळेच नव्हते त्याला. पण लाजलं महाराज ते. त्याच्यानंतर मग भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य किती मोठे मोठे होते. मग त्यांनी खाली माना घातले. म्हणे आम्ही यांचं खाल्लंय अन्न. द्रौपदीला म्हणायला लागले. मग ती म्हणली हक्काचे 5 नवरे आहेत माझे, त्यांच्याकडे पाहते. नवरे खाली बघायला लागले. आता कोणीच राहिलं नाही. मग त्याची आठवण झाली महाराज. मग 2 हात उंच केले आकाशाच्या दिशेनं. धाव देवा कुठे गुंतला अशी द्वारकेच्या राया, वेळ का सखायाला वेला. त्याला धाव म्हटल्याबरोबर धावत आला आणि एवढा धावत आला, त्वरा झाली गरुडा टाकीले मागे आणि द्रौपदीच्या लागेणार आहे. इतकी घाई झाली की गरुडाला मागे टाकून आला द्रौपदी करता. जसा द्रौपदी करता आलास तसा धाव माझ्या करता. असं ज्या वेळेला म्हणू लागले त्यावेळेस भगवान आलं महाराज. येत असतो पण असं म्हटल्याशिवाय येत नसतो, अशा भूमिकेत गेल्याशिवाय येत नसतो. आला. काय म्हणे कसे काय उभे राहिलात? म्हणे काय नाही, हे बैल आहे, धान्य खाली पोतं पडलेलं आहे, आता काय करू? मला देहूला जायचंय, रस्ताही सापडत नाही, मी जंगलात एकटाच सापडलेलो आहे, काय करायचं? ते म्हणे मला तिकडेच जायचंय.
त्याच रस्त्यानं मला जायचंय. आणि मग चला मी तुमच्यावर रस्ता दाखवायला येतो. धरलं पोतं दोघांनी बैलावर लादलं आणि बैलावर लादून चालायला सुरुवात केली. देहू गावापर्यंत पाऊस येत होता ना. पावसानं त्यांनी महाराज त्या इंद्राणीला पूर आला होता. आता पुरातून जावं कसं पलीकडच्या बाजूला असा प्रश्न होता. मग यानं सांगितलं मी कायम या रस्त्यानं जात असतो, पावसातून पुरातून मला सवय आहे जायची. मी रस्ता पाहून येतो कुठून चांगला आहे, तोपर्यंत इथंच थांबा. तुकोबाऱ्या थांबले. तो त्यांनी गेल्याचं नाटक केलं, परत आला आणि तुकोबाऱ्यांना घेऊन त्यांनी नदी पार करून त्यांनी पलीकडच्या काठाला नेऊन सोडलं. म्हणे हे बघे देऊ आणि मी चाललो आता पुढे, मला पुढच्या गावाला जायचंय. हो म्हणे ठीक आहे धन्यवाद, फार चांगलं झालं. कोणी उपकार केल्यावर धन्यवाद म्हणत जावे निदान त्याला. धन्यवाद म्हटले. तो त्यांनी निघून गेला त्या बाजूला आणि इतक्यात त्यांनी महाराज वीज काढाडली. आणि ती वीज काढाडल्यानंतर त्यांनी महाराज त्या विजेत त्याला धन्यवाद म्हणत असताना, त्यानं पाठ फिरवलेली असताना तेवढ्या 1 सेकंद भरामध्ये तो परत दिसला. पण तो पहिल्यासारखा नाही दिसला महाराज. त्याचा त्या विजेच्या प्रकाशामध्ये चकाकणारा पितांबर दिसला. त्याच्या मस्तकावर असणारा तो दिव्य असणारा मुकुट डोळ्याने दिसला. आणि हे सगळं त्यांनी दिसलं, क्षणभरात त्यांनी दिसलं, पण लुप्त पण झालं. त्याच्या मागे पळायला सुरू, अरे थांब, अरे थांब. आता थांबला नाही महाराज, निघून गेला. तो निघून गेल्यानंतर त्यांनी महाराज धाडकन जमिनीवर अंग टाकून दिलं. भगवंता माझ्याकरिता प्रगट झालास, एवढ्या जंगलात प्रगट झालास, एवढ्या अरण्यात प्रगट झालास, सगळे सोडून गेले रे, कोणी राहिलं नाही मला. आणि तुला हाक मारल्याबरोबर प्रत्यक्ष प्रगट झालास, वाटसरूचं रूप धारण करून आलास, रस्ता दाखवून त्यांनी निघून गेलास. असा कसा रे देवा, मला त्यांनी कळू दिलं नाहीस मी देव आहे म्हणून, आणि सोडून त्यांनी निघून गेलास. भाव पोटातला अजून दृढ झाला. आणि आता मात्र पक्कच झालं, आता दुसरं नाही, आता दुसरं कोणी नाही, आता तोच आहे फक्त, त्याच्याशिवाय दुसरं कोणी. मोठा भाव आहे महाराज. ज्या दिवशी जीवनात असा अनुभव येतो ना, त्या दिवशी माणूस या मुद्द्यावर येत असतो. म्हणून त्या परमात्म्यावर विश्वास ठेवा. तो परमात्मा भेटण्याकरिता येत असतो. का बरं आला भेटण्याकरिता, का आला सांभाळण्याकरिता? त्याच्याकरिता एकच कारण झालं. हे म्हटलं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण वाचून दुसरं कोणीच नाही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता दुसरं कोणीच राहिलं नाही. महत्वाची गोष्ट आहे. या भूमिकेत गेले म्हणून आला. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. सावरा सावर चालूच होती प्रपंचाची. पण ही सगळी सावरा सावर चालू असताना भगवंताच्या चिंतनाचा जोर वाढला होता. आता सारखे सारखे चिंतनातच राहत होते महाराज. ते चिंतन भगवंताचं सुटत नव्हतं. त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. जेव्हा असं घडतं तेव्हाच हे त्यांनी होऊ शकतं. जेव्हा देव असा चंपून त्यांनी दाखवतो ना, मी आहे, तुझ्या जवळ आहे, तुझ्या अवतीभोवती फिरतो. भक्ताच्या जीवनामध्ये संकटाच्या काळात हे सगळं अनुभवाला येतं महाराज. असा अनुभव येतो की आपल्या आसपास कोणीतरी आहे आपल्याला सांभाळण्याकरिता. त्याच्या त्यांनी पाऊल खुणा जाणवतात, त्याची चाहूल त्यांनी मनाला लागते. ही चाहूल तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये सातत्यानं होती. आणि चाहूल त्यांनी असल्या कारणाने त्याच चिंतन होतं. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, देवाचं चिंतन असंच केलं पाहिजे महाराज. एका माणसाला कोणाकडून पण काही पण शिकायला मिळतं, शिकत जावं लगेच ताबडतोब. एका गावात आम्ही त्यांनी गेलो. फार प्रेमाचे वयस्कर असणारे एक बाबा होते, कीर्तनाला सतत असतात. आणि ते त्यांनी महाराज त्यांचा 40 वर्षाचा मुलगा मरण पावला. आता त्याचा मृत्यू झाला म्हणलं हे बाबा कायम आपल्या बरोबर आहेत, 1 मिनिट त्याच्या परिवाराला भेटायला गेलं पाहिजे असा विचार मनात करून आम्ही त्यांच्या घरी गेलो. गेल्यानंतर त्यांची पत्नी घरात होती, म्हणजे या बाबांची, म्हणजे त्या मुलाची आई होती. आणि ती खुर्चीत बसलेली होती. ती बसली, आम्ही आतमध्ये गेलो. त्यांनी परिचय करून दिला, हे महाराज आहेत. तिला जणू काही काहीच घेणं देणं नाही, कोण महाराज असेल नाही तर काय असेल, मला काय करायचं. तिच्या चित्तात फक्त तिचा मुलगाच होता महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाची गोष्ट आहे. खुर्चीत बसून आम्हाला सगळ्या लोकांनी करायचा तसा नमस्कार केला, परत जाऊन बसले. आमच्या त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, कसा वारला, काय झालं, काय आजार झाला, सगळ्या गोष्टी होत्या. पण बाईचं चित्त मात्र आमच्याकडे नव्हतं. ऐकत होती सगळं. मधून तिला काही विचारलं की हो नाही हे पण बोलत होती, 2 शब्दही बोलत होती. पण ते शब्द बोलून झाले की परत स्तब्ध होत होती. आमच्या मनात सारखा विचार, ही बाई का बोलत नाही. मग त्यांनी लक्षात पक्क आलं की ही बाई आपलं बोलणं जरी सुरू आहे तरी आपल्या बोलण्याशी हिला घेणं देणं नाही. तिच्या चित्तात फक्त तिचा मुलगाच आहे, ती आई आहे. आणि आई त्यांनी गेलेल्या मुलाचं जसं चिंतन करते आणि त्याच्या चिंतनातून घडीभर सुद्धा बाजूला निघू शकत नाही, असं ज्या वेळेला भक्त भगवंताचं चिंतन करेल त्यावेळेला परमात्म्याला यावं लागेल. तुम्हाला कळालं ना सगळ्यांना. मग आपल्या मनाला विचारलं पाहिजे, आपण असं चिंतन करतो आहोत का. सामान्य लोक करत असतील, मला माहित नाही, संसारातले त्यांचं सांगायचंच नाही. परमार्थातली लोक त्यांनी मला अशा चिंतनावर आले पाहिजे. बुवा लोक सुद्धा करत नाहीत तर बाकीचे केव्हा करतील. मी बुवा आहे,
आणि या बुवापणामध्ये असा अडकलो की लोक बाबा म्हणतात, लोक महाराज म्हणतात, लोक पाया पडतात, लोक फार मान सन्मान देतात, आणि याच्यातच गहाळ झाला बुवा. देवापर्यंत जायला त्यांनी वेळच नाही, सुचतच नाही देव कसा भेटेल आणि कसा जाऊ देवापर्यंत. मी भांबावलो याच्यातच, आणि असाच राहिलो तो मरेल. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षपूर्वक ऐका. आपलं सांगितलेलं बरं, दुसऱ्यावर कशाला जावं. म्हणून कशाला कोणाच्या तरी खपल्या काढत बसण्यापेक्षा, कोणाची तरी नावं घेऊन उणे दुणे करण्यापेक्षा आपलं सांगा. जेव्हा माझी त्यांनी योग्यता सांगतोय, नोहे दास खरा पण हा झाला शे डांगोरा, हे माझं जीवन आहे. म्हणून आपण आपापलं त्यांनी पाहून घ्यावं. माझं सांगितलंय फक्त तुमच्या समोर, ज्यानं त्यानं आपापलं तपासून घ्यावं. श्रेष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत, मला कोणालाही काही म्हणायचं नाही, पण वस्तुस्थिती सांगायची. ही वस्तुस्थितीच आहे महाराज, की आपण त्यांनी महाराज एकाएकी लोकांपासून वेगळं झालं पाहिजे. एकाएकी तुका लोकी निराळा, लोकांमध्ये राहून लोकांपेक्षा वेगळं राहता आलं पाहिजे. त्या लोकांची वाहवा ऐकून सुद्धा त्यांनी महाराज काहीच ऐकू येत नाही अशा भूमिकेत राहिलं पाहिजे. लोकांच्या समोर बडबड करून सुद्धा मौन कधीच नाही मोडलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये करता आल्या पाहिजे. त्या भगवंताच्या भक्ताला करता येतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या पोटात भगवंताचा असा छंद लागला की त्या छंदानं विभोर झाले. मला दुसरं काय सुचेच. मग मिठाचा व्यापार करायला गेले, त्याच्यात थोडा फायदा झाला. एक ब्राह्मण दिसला, त्याच्या गळ्यात लोढणं बांधलं होतं. आता ते का बांधलं म्हणून विचारलं, तुम्हाला राजाचं कर्ज आहे, किती कर्ज आहे म्हणे, 250 रुपये कर्ज, आणि यांच्याकडे 300 रुपये होते. बायकोनं 200 आणून दिले होते, आणि त्याचं मीठ आणून विकलं होतं, आणि 300 झाले होते. फार चांगलं वाटलं होतं, घरी जाऊन पैसे दे. सगळं झालं, त्याला 250 देऊन टाकले, 50 शिल्लक राहिले. आणि तिकडून दुसरे आणखी ब्राह्मण आले, म्हणे त्याला दिले आम्हाला द्या. ते त्याला देऊन टाकले. आता काय करायचं. मग काहीच त्यांनी देता येत नाही. देवानच तुकोबारायांचं रूप धारण केलं आणि कर्जही फेडून टाकलं. थोड्या मोहरा त्यांनी घरी नेऊन दिला. हे तुकोबारायांना कळालं. मग जाणीव झाली की माझ्यामुळे देवाला त्रास होतो. मग तेही करणं बंद करून टाकलं, आणि ते करणं बंद करून भगवंताच्या चिंतनात विभोर होऊन त्यांनी महाराज भगवंताला आळू लागले. रात्रंदिवस दुष्काळ मोठा वाढला होता, आणि त्या दुष्काळात त्यांनी महाराज एक पत्नी अन्न करून मरून गेली. ती पत्नी मरून गेल्यानंतर त्यांनी महाराज आणखी व्याकुळ झाले, पण म्हणले बरं झालं मी. नंतर त्यांनी महाराज पाण्याचा दुष्काळ होता, पाणीच प्यायला नव्हतं. पोरग मांडीवर त्यांनी होतं, संतू त्याचं नाव, पहिल्या बायकोचा मुलगा. आणि ते त्यांनी महाराज पाणी 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 करत होतं. त्याचा जीव त्यांनी महाराज जाऊ पाहत होता. म्हणून जिजाई त्यांनी पाणी आणण्याकरिता गेली, ती त्यांनी महाराज घेऊन आली, पण ते ठेस लागली, पडली, मडकई फुटलं, लेकरू त्यांनी मरून गेलं. आता हा मुलगा मरण पावल्यानंतर अजून उद्विग्न स्थिती निर्माण झाली. का राहिलो मी इथे असा विचार करून त्यांनी आता गावातच राहायचं नाही म्हणून निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर त्यांनी महाराज 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. हा जो प्रसंग आपण पाहतो ना, भामचंद्रावर जाऊन बसली गुहेमध्ये, आणि तिथे त्यांनी महाराज अशा पद्धतीने दिव्य स्थिती प्राप्त झाली. नंतर कान्होबारायांनी त्यांनी तुकोबारायांना खाली आणलं बळजबरीनं. मग तुकोबारायांनी संसारातल्या सगळ्या वह्या आपल्या खतावण्या पाण्यामध्ये बुडून टाकल्या. मग त्यांनी एका माणसाच्या शेतावर राखण करण्याकरिता गेले. तिथं त्यांनी त्याचं सगळं शेत त्यांनी पक्ष्यांनी खाऊन टाकलं. आणि मग त्यांनी पुन्हा विपरीत स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्याने तक्रार केली, त्याला स्वतःचं घर लिहून दिलं, म्हणजे घरही देऊन टाकलं. त्याला एवढं धान्य झालं की 20 पट जास्त झालं. आणि मग त्यांनी ते धान्य पाटलांच्या घरात नेऊन ठेवलं. आणि मग तुकोबारायांना मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा वाटला, आणि जीर्णोद्धार त्यांनी करायला सुरुवात केली. पाटलांना स्वप्न पडलं की ते धान्य विकून मंदिराच्या कामाला लावा. मग ते मंदिराच्या कामाला अशा पद्धतीने धान्य लावलं, आणि मग मंदिर त्यांनी सुंदर उभं राहिलं. आणि मंदिरात बसून तुकोबाराय लोकांच्या समोर कथा सांगू लागले. महाभारत सांगितलं, रामकथा सांगितली, श्रीमद भागवत त्यांनी सांगितलं. असा पुरावा आहे महिपती महाराजांनी लिहून ठेवलेला. म्हणून अतिशय त्यांनी दिव्यत्व आहे. हे सगळंच सगळं जीवनात तुकोबारायांच्या घडू लागलं, आणि देवाचा महिमा सांगू लागले. पण ज्या वेळेला देवाचा महिमा तुकोबाराय सांगतायत, तेव्हा काही तार्किक लोक तुकोबारायांच्या समोर येऊ लागले. म्हणे वा रे वा, फार देवधर्म सांगायला लागला. कोणी तुला सांगितला देवधर्म? कसं काय त्यांनी देवधर्म सांगायला लागला? अरे हे सगळं सांगण्याकरिता गुरु करावा लागतो. बिगर गुरुचं हे सगळं कसं काय होईल? तुझं आम्ही ऐकावं कसं? तू स्वतःच निगुडे आहेस. कसं काय त्यांनी तुझं आमच्या पदरात पडेल? तुकोबाराय म्हणले मला गुरु वगैरे काय करायचं नाही. म्हणे का बरं? अहो तो कृष्ण परमात्मा आहे ना, तोच माझं सर्वस्व आहे. त्याच्या वाचून या जगात मला दुसरं कोणी नाही. पण मला त्यांनी काय करायचं असेल, मला कसं ठेवायचं असेल, या सगळ्या गोष्टी माझ्या देवाला कळतात. त्याला सांगायची काय गरज आहे? आता मी त्याचा झालेलो आहे, त्याच्या नावानं जीवन जगतोय. मग माझं काय करायचं हे मी नाही ठरवायचं, त्याने ठरवायचं. तुकोबारांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात तुका म्हणे नग्न भाज, तरी ते लाज का होण्याशी. भाज शब्दाचा अर्थ तो बायको. मुलगा लग्नाला आला आणि त्यांनी म्हणत त्याचं जर जास्त वय वाढायला लागलं तर जुने लोक म्हणायचे याला भाज. भाज म्हणजे बायको, याला बायको करून दे, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्यांनी महाराज बायको, भाज म्हणजे बायको.
आणि ही बायको जर जगामध्ये वावरत असताना तिच्या अंगावर फाटके तुटके कपडे असतील तर फाटके तुटके कपडे घातलेली बाई तिनं स्वतः लाजायची गरज नाही. का बरं? लाज वाटावी तिच्या नवऱ्याला, कारण त्याच्या नावानं आलेली आहे ना. कपाळाला कुंकू लावते त्याच्या नावानं, हातात बांगड्या समर्पणाच्या घातल्या त्याच्या नावानं, पायामध्ये पैंजण त्यांनी सदाचाराचं घातलं त्याच्या नावानं, हे सगळेचे अलंकार धारण केले त्याच्या नावानं. स्वतःचं नाव सोडलं, स्वतःच्या बापाचं नाव सोडलं, स्वतःचं गाव सोडलं, सर्वस्व सोडून त्यांनी महाराज याच्या गावात राहण्याकरिता आली. बापाचं नाव काढून याचं नाव लावायला लागले, कुळ गोत्राचा त्याग केला. मग सर्वस्वाचा त्याग करून जर याची झाली तर हिला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? त्याचीच. सर्व गोष्ट आहे. मग मी जर त्यांनी महाराज माझं सर्वस्व सोडून भगवंताचं झालो तर मला निगोऱ्या ठेवायचंय की उपकृत करायचंय हे सगळं कोणी ठरवायचं? त्यानं. त्याच्याशिवाय मला बाकीचं काही माहित नाही. मी त्याचा महिमा त्याने वाचलेला आहे, पाहिली पुराणे आणि धांडोळली दर्शन, हे स्वतःच्या शब्दात त्यांनी सांगितलं. एवढं सगळं मी पाहिलंय आणि पाहून माझ्या पोटात उतरलंय, त्याचा महिमा मला कळालेला आहे. आणि तो हे सगळं करत असतो. खोटं वाटत असलं तर पहावे पुराणे विचारून. आता ते आज सांगायचं नाही, उद्या सांगायचा मुद्दा आहे. म्हणून तर महत्वाची गोष्ट सांगतो. जगद्गुरु तुकोबारा या मुद्द्यावर आहेत. ते म्हणतात त्यांनी ठीक आहे, आता जर त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार मी परत जन्माला येत असेल, मला जर त्यांनी परत जन्म प्राप्त होत असेल तर त्यांनी मला बाकीचं काही म्हणायचं नाही. मला एकच म्हणायचं, कृष्ण. त्याला वाटतं ना मी जन्माला यावं, मी जन्माला येणार. मला जर मोक्ष प्राप्त होणार असेल तर तो मोक्ष सुद्धा कोणामुळे प्राप्त होईल? कृष्ण. त्याच्याशिवाय दुसरा मुद्दा नाही. मी जर अधोगतीला जाणार असेल तर जाऊ पडतात का? माझ्या देवाला वाटतं असं व्हावं म्हणून ते होणार आहे. कारण माझं जीवन माझ्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. माझं सर्वस्व तोच आहे, त्याच्या वाचून त्यांनी दुसरं मला काही माहित नाही. म्हणून मी त्याचं चिंतन करत राहणार आहे. तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. मग खरं सांगू, जीवनामध्ये गुरु जर प्राप्त करून घ्यायचे असले तर आपण स्वतः गुरु शोधायला जाऊ नये महाराज. आपण आपल्या जागेवर चांगला साधक होऊन बसावं. मग एक दिवस असा येईल की सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला ते कळेल आणि तो ईश्वर स्वतःच त्यांनी गुरु रूपानं प्रगट होऊन दर्शन देण्याकरता येईल. म्हणून तुम्ही जर मला म्हणत असाल गुरु केला नाही, तुम्ही जर मला म्हणत असाल गुरु केला नाही, आम्हाला तत्वज्ञान सांगतोयस, का सांगतोयस, कसं सांगतोयस, तर माझ्या मनामध्ये दुसरा गुरु करायची इच्छा नाही. माझ्या मनात एकच गुरु भरलेला आहे, त्याचं नाव आहे कृष्ण. तो कृष्णच माझा गुरु आहे. त्याला जर वाटलं त्या कृष्ण परमात्म्याला तर तो कृष्ण परमात्माच त्याने महाराज माझ्या समोर गुरु रूपानं प्रगट होईल. त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेमभाव आहे आणि तो प्रेमभाव तो अशा पद्धतीने प्रगट करेल. पण आता सध्या तरी मी त्यांनी स्वतःहून गुरु शोधण्याकरिता जाणार नाही. गुरु मला सापडवीत येतील जर भगवंताचं माझ्यावर प्रेम आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आज जर मला म्हणत असाल गुरु केला नाही तर मी तुमच्या समोर सादर सांगायला सुरुवात करतो की मला त्यांनी श्रीकृष्ण परमात्माच गुरु वाटतो. त्याच्या वाचून दुसरा मला कोणी गुरु नाही आणि तोच त्यांनी या भव नदीतून मला पार करणार आहे. महाराज कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, कृष्ण माझे गुरु, गुरु माझे तारो, कृष्ण माझे उतरी पैल पारू भव नदीचा. म्हणतो कृष्णच माझा गुरु आहे.
पण मला जर गुरुची गरज आहे तर तो कृष्णच त्यांनी गुरु रूपानं प्रगट होईल ना. हा, तो कृष्ण विटेवरती उभा आहे, त्याला लोक विठोबा म्हणतात, त्याला विठ्ठल म्हणतात, त्याला पांडुरंग म्हणतात. तो सगळ्या जगाची चिंता करणार आहे. मी तर त्याचा अनन्य असणारा लाडका भक्त आहे. मग माझी चिंता सुद्धा त्यानंच करायची. याच्या आधी त्यानं चिंता केली ना महाराज. नामदेव महाराजांची चिंता केली. नामदेव महाराजांना प्रत्यक्ष भेटत होता, गोष्ट खरी आहे, पण नामदेव महाराजांना कळत नव्हता. मग काय करावं लागलं, या देवानंच सांगितलं नामदेवाला, जा तुला गुरु करायची गरज आहे. मी तुला भेटतो, गोष्ट खरी आहे, पण मी तुला कळत नाही. देव त्यांनी भेटणं वेगळं, देव कळणं वेगळं. हा, भेटतो बऱ्याच लोकांना, हा भेटतो महाराज, पण कळत नाही ना, हा कळायला पाहिजे. हा, म्हणून कळतो ज्ञानानं आणि भेटतो भक्तीनं. कारण ज्ञानामध्ये असतो प्रकाश आणि भक्तीमध्ये असते शक्ती. ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणावं आणि भक्तीच्या शक्तीनं परमात्म्याला भेटावं. मग तो भेटावा असं वाटत असेल तर भक्तीची शक्ती पोटात असावी, आणि तो कळावा असं वाटत असेल तर ज्ञानाचा प्रकाश पोटात पडावा. मग मी कशाला अट्टहास करत बसू. मी त्याला म्हणतोय, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोन या बाही भवहा तारी दातार. मी त्याला म्हणतोय, माझं साकडं त्याच्या पायावर आहे. मी स्वतः गुरु शोधायला जाणार नाही. कारण गुरु शोधायला जाण्याकरिता माझ्यात काही, आपण सुद्धा गुरु शोधायला जातो. बरीच माणसं म्हणतात, आता मी असा गुरु करेन. अरे तुम्ही गुरु शोधायला जाणार कसे. गुरु कळण्याकरिता गुरुची पारख कळाली पाहिजे ना. आपल्याला श्री गुरूंची पारख कळण्यात का आपला अधिकार पण झाला पाहिजे. कसे काय गुरु आपल्याला कळतील. आपल्याला कळत नाही, आपण आपल्या जागेवर बसावं. राजा परीक्षित त्यांनी श्री गुरूंना शोधायला गेला नाही. त्यानं सर्वस्वाचा त्याग केला आणि गंगेच्या काठावर भगवंताचं स्तवन करत बसला. हात उंच करून भगवंताला हाका मारू लागला. त्याचा परिणाम श्री गुरु स्वतःच चालत आले. श्री शुकाचार्य महाराज स्वतः आले, त्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. स्वतःच्या पोटामधलं त्यांनी महाराज खरं सांगितलं, मी पाप केलंय म्हणून सांगितलं. ब्राह्मणाच्या गळ्यात मिरला साप टाकून आलो, पाप केलंय, मला वाचवा, 7 दिवसात मला मरायचंय. उंच आसनावर त्यांना बसवलं आणि त्यांची त्यांनी पूजा करू लागला. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दरस दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, प्रणाम करू लागला. आणि मग शुकाचार्यांनी त्याच्यावर अनुग्रह केला. दिव्य असणारी कृपा राजावर केली. त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर राजाला चतुर्भुज रूपाचं दर्शन झालं भगवंताच्या. म्हणजे गुरूंना शोधायला गेला नाही, गुरु त्याला शोधत आले. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर त्यांनी असं वाटलं गुरुची गरज आहे, गुरु केले पाहिजेत, तर आपण चांगले साधक होऊन आपल्या जागेवर बसा. आपोआप गुरुजी चालत. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, गुणाची देव होय गुरु, उद्या करता काही प्रमाण जपून राहू द्या. उद्याच्या कामाचे आहेत महाराज. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. विठोबाचा प्रेम भाव, देव स्वतःच गुरु रूपानं प्रगट होत असतो. हा विश्वास तुकोबरायांच्या अंतकरणात आहे. या विश्वासावर स्वतःच्या जागेवर स्थिर आहेत म्हणून तर म्हणता आलं सापडवीत आले म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. येणार आहेत, उद्या येतील. आज पूर्वपीठिका तयार करून ठेवतो, म्हणजे उद्या तुम्हाला सहजच अनुग्रहाच्या प्रसंगात प्रवेश करता येईल. महत्वाची गोष्ट आहे. उद्या फार सुंदर कीर्तन तुम्ही श्रवण करणार आहात. काकांच्या मुखातून अप्रतिम असणारे भाव त्यांच्या मुखातून ऐकण्यासारखे आहेत. म्हणून तर त्यांनी महाराज हा प्रसंग त्यांनी उद्या आवर्जून सांगणार आहेत. पण मी आधी तयारी तर केली पाहिजे ना त्या भूमिकेत जाण्याची. ही तयारी आहे महाराज, ही तयारी आहे. या तयारीतून तुकोबा तिथपर्यंत जाऊन पोहोचले. का बरं आले त्याचं कारण आधी असं झालंय. आधी एवढे आनंद झाले, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता म्हणायला लागले.
स्वतःच्या मनात एकच भाव आहे, कृष्ण माझा गुरु, त्याच्याशिवाय मला दुसरा गुरु माहित नाही. त्याला जर वाटलं त्यांनी मला तत्वज्ञान सांगायचं येईल. आणि पुढे त्यांनी पुढचा मुद्दा, उद्याच्या अनुग्रहानंतरची गोष्ट सांगतो. त्या परमात्म्याने त्यांनी महाराज अनुग्रह करून काय स्थिती प्राप्त झाली, कोणती प्राप्त होण्याकरिता अनुग्रह प्राप्त करावा. म्हणे निरस्वनी संदेह बुद्धी भेद, संदेह निघून जावा त्याच्याकरिता गुरुची गरज आहे. बुद्धीमध्ये असणारे भेद निघून जावेत त्याच्याकरिता गुरुची गरज आहे. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, हे 5 भेद आहेत. आणि या 5 भेदांमध्ये पुन्हा त्यांनी महाराज पुढे हे तर 5 आहेतच आहे, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, अजून भेद सांगतो, देश भेद, काल भेद, वस्तू भेद, हे सगळे भेदच आहेत पोटात आपल्या. हे भेद श्रीगुरूंच्या कृपेशिवाय जात नसतात. मग कशाकरिता गुरुची गरज आहे? भेद निघून जाण्याकरिता, भेदाची दृष्टी निघून जाण्याकरिता श्रीगुरूंची गरज आहे. म्हणून ते आल्यानंतर काय होतं, भेद तागणी निघून जातो. पुढे काय होतं अजून सांगतात, जीवाशिवा सेज रचली आनंदे, जीव येतात. ही त्यांनी दिव्य स्थिती श्रीगुरूंच्या कृपेने होते. मस्तकावर त्यांनी हात ठेवल्याबरोबर दिव्य शक्ती जागृत होते. आणि ती जागृत होऊन त्यांनी महाराज ऊर्ध्वमुख होऊन एका एका चक्राचं भेदन करत त्यांनी महाराज आवटावी पदी आरोहण, आवटावी म्हणजे कुंडलिनी आणि पद म्हणजे सहस्रदल कमल, हे मस्तक स्थान, याला पद म्हणतात. आणि या ब्रह्मपदावर त्यांनी महाराज नेऊन आरूढ करतात श्री गुरु. कृपा केल्यानंतर आता हे एवढ्या उशिरा जर एवढं किचकट सांगायला लागलो तर परत तुम्ही झोपणार. म्हणून त्यांनी तुम्हाला झोपवण्यापेक्षा मुद्द्यावरच राहिलेलं बरं. महत्वाची गोष्ट आहे. कारण किचकट सांगायला लागले की मग का बरं लोकांना झोपायतात त्याचं कारण सांगतो. असं आहे, जर तुम्ही वेदांताच्या प्रक्रिया लोकांच्या समोर सांगायला सुरुवात केली तर लोकांना त्याची परिभाषा माहित नसते. पुन्हा ते वेदांताचं चिंतन श्रवण करण्याचे संस्कार नसतात. आम्हाला पहिला फार छंद होता, नुसतं हेच सांगायचं, दुसरं काही सांगायचंच नाही. आणि जाऊन उभं राहिलं आणि सांगायला लागलं की सगळ्या लोकांनी झोपायचं. नंतर पस्तावा यायचा, कशाला आलो एवढ्या, हे झोपलेलं आपलं गेलं वायाला सगळं सांगून. त्यापेक्षा त्यांनी महाराज किचकट सांगण्यापेक्षा बड्या बाबड्या लोकांना सोपं सांगावं. आणि एखादा फारच चिंतन ऐकण्यासारखा असला तर त्याच्याकरता पाठ सांगावे. म्हणून आम्ही ज्या वेळेला आता आमची प्रकृती बिघडल्यानंतर पाठ बंद झाल्यानंतर विचारसागराचा पाठ त्यांनी सुरू होता गावाकडे, पंचीकरणाचा पाठ त्यांनी सुरू होता, विचार चंद्रोदयाचा पाठ सुरू होता. हे पाठ सांगितल्यानं आपलं त्यांनी तयार राहतं महाराज, म्हणून पाठ सांगत जावे. पण ते ऐकणाऱ्याला सांगा, ऐकणारा पण तयार असला पाहिजे. असू द्या, मुद्दा एवढाच आहे की त्यांनी श्रीगुरूंच्या माध्यमातून काय प्राप्त होतं, तर श्रीगुरूंच्या माध्यमातून अशी अवस्था तयार होते. म्हणून त्यांनी महाराज निजरूपी निजविला तुका अनुभत बालका हल्लरू घासी, ही भूमिका प्राप्त करून दिली. कोण? श्रीगुरूंनी. मग त्या श्रीगुरूंची कृपा प्राप्त व्हावी, त्यांचा वरदहस्त मस्तकावर त्यांनी यावा. आणि मग खऱ्या अर्थानं बोध जीवनामध्ये प्राप्त होत असतो. त्या बोधाकरिता गुरुची गरज आहे. म्हणून जर मला त्यांनी अशी दिव्य स्थिती प्राप्त करून द्यायची असेल, या भूमिकेत जर मला न्यायचं असेल तर रामाला कळतं ना माझं सगळं. आपल्याकडे तर एक ग्राम्य म्हण आहे, रामाला डोळे. एखाद्याने विचारलं आमका आमक, मी ऐकलं खरं आहे का, माणूस सहज म्हणतो रामाला डोळे. रामाला तर आहेतच डोळे. फक्त तात्पर्य एवढं असतं की मला माहित नाही, रामाला सगळं कळतं. म्हणून रामाला जर सगळ्यांचंच कळतं तर माझं का कळणार नाही? मग माझा उद्धार करायचा आहे की मला काय करायचंय रामाला कळतं ना. माझ्या श्यामसुंदराला, माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याला हे सगळं कळतं. म्हणून मी त्याला सर्वस्व समजलं, तोच माझा गुरु आहे. आणि तोच मला भवसागरातून तारून नेणार आहे, हे माझ्या अंतकरणामध्ये दृढ झालेलं आहे. म्हणून दुसरं काही पाहायला त्याने मी तयारच नाही. मला त्याचा छंद लागलाय, कोणत्या तरी दिशेने तोच मला दिसावा असं मला वाटतंय. त्याच्यावर एवढं प्रेम त्यांनी जडलं की सगळ्या कणाकणात तोच त्यांनी दिसायला लागला. त्याचा छंद लागल्याशिवाय तो येत नसतो महाराज. 4 गोष्टींनी तुम्ही ऐकतात ना सर्वजण, 5-10 मिनिटं आहेत माझ्याकडे अजून, ते सारखे करून घेतो, लक्षपूर्वक ऐका. 4 गोष्टींनी माणसाचं चित्त द्रवीभूत होतं. 4 गोष्टी. पहिला त्याने मुद्दा आहे महाराज, काम जर पोटात जागा झाला ना, काम, माणसाला झोप येत नाही महाराज. कामी माणसाला झोप नाही. प्रमाण सांगू तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात कामी श्वानापरी जागे. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्रा जसा काम जागा झाल्यानंतर रात्रभर जागाच राहतो, तसा कामी मनुष्य सुद्धा कुत्र्यासारखा जागा राहतो. हे त्यातलं प्रमाण आहे. म्हणजे कामानं मनुष्य जागा राहतो, द्वेषानं मनुष्य जागा राहतो. एखाद्या विषयीचा द्वेष जर मनात भरला तर त्याचं एवढं चांगलं झालं, माझं बिघडलं. लोकांवर जळून जळूनच लोक जळाली. महत्वाचा एवढा जळफळाट पोटात निर्माण होतो की त्याचं चांगलं झालं. अरे प्रत्येकाचं कपाळ आहे. तुकोबराय म्हणतात तुका करीना बोभाट, कशाला लोकांवर जळायचं, काय त्याच्यावर आपलं आपलं बघाव ना. काही लोक दुसऱ्याचं वाईट करण्याकरिता स्वतःचं जीवन खर्च करतात. तेवढाच कालावधी जर स्वतःचं चांगलं करण्याकरिता खर्च केला असतं तर चांगलं तरी झालं असतं. त्याचंही वाईट करून बसला आणि स्वतःही खांड्यात जाऊन पडला. महत्वाची गोष्ट आहे, द्वेष पोटात निर्माण झालं की माणूस जळतो आणि जळाला की जळून जातो.
महत्वाची गोष्ट आहे. द्वेषानं माणूस जागा राहतो, चित्त द्रवीभूत होतं. स्नेहानं चित्त द्रवीभूत होतं आणि भयानं चित्त द्रवीभूत होतं. एखाद्या विषयीची भीती जर पोटात निर्माण झाली, झोप येत नाही महाराज. म्हणून अनेक मला उदाहरणं सांगता येतील. एक उदाहरण सांगतो भयानं. कंस भयानक आणि महाराज व्यापतो. असा बलदंड शरीर होतं कंसाचं, एवढा दष्टपुष्ट होता. आणि त्यानं पाठवलेले सगळेच दैत्य मारून टाकले भगवंत. हे सगळे मारल्यानंतर पाठवायलाच कोणी राहिलं नाही. आणि नारदजी महाराज आले आणि नारदांनी सांगितलं, अरे यशोदाया सुताम कन्या देवक्या कृष्णमेवच रामम च रोहिणी पुत्रम वसुदेवेन बिभ्यता. अरे वसुदेवानं आदला बदली केली, तो यशोदेला मुलगी झाली होती, देवकीला मुलगा झाला होता. ही आदला बदली वसुदेवानं केली. कृष्ण तुझा भाचा आहे, तुला मारण्याकरिता येणार आहे. कंसाच्या पोटात भीती भरली. त्याला वाटलं एवढे सगळे मारले, याचा अर्थ आता मी मारणार, मला मारण्याकरिताच आला ना. आकाशवाणी खरी आहे. घाबरला, एवढा घाबरला की कृष्ण वाचून दुसरं काही सुचच नाही महाराज. समोरून माणूस आला की समोरून आलेला माणूस, आता त्यानं पाहिला नव्हता ना कृष्ण. मग समोरून त्याला वाटायचं अरे आला, माणसात कृष्ण दिसायला लागला. बाहेरच्या लोकांमध्ये कृष्ण. कोणी सेवक आला की त्या सेवकातही कृष्ण. जेवायला ताट वाढलं की ताटातही कृष्ण. पाण्याचा गडवा भरून ठेवला, पाण्यातही कृष्ण. झोपला ना की झोपेत त्याने कृष्णाचं अरे आला डचकून उठायचं महाराज. घामाघूम झाला. त्याला जेवण जायना, कृष्ण डोळ्यासमोर आहे. त्याला झोप येईना, कृष्ण डोळ्यासमोर आहे. त्याची तहान भूक हरवली, कृष्णच डोळ्यासमोर दिसतोय. महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की कृष्णाचं चिंतन करता करता कंसाचंच जास्त करावं, त्याचं सोडून. माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, अर्जुनाची विशेषता व्हावा वाटे, तसं कंसाची विशेषता व्हावा वाटे. कारण कंसाला किती दिव्य अवस्था प्राप्त. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आपल्याला कधी समोरून आलेल्या लोकांमध्ये कृष्ण दिसला का? नाही. सेवकांमध्ये कधी नाही. बरं भाकरी खाताना कधी नाही. पाण्याच्या गडव्यात कधी नाही. बरं स्वप्नात कधी डचकून आपण कृष्ण आला म्हणून जागे झालो का? नाही. म्हणजे आपली कृष्णमय अवस्था झाली नाही. मग आपली कृष्णमय अवस्था जर झाली नाही तर गुरु रूपानं तरी कसा उपदेश करायला येईल? महत्वाची गोष्ट आहे. का तुकोबरायांना गुरु रूपानं उपदेश करण्याकरिता आला? त्याचं कारण महत्वाची गोष्ट आहे. तसं त्याने महाराज एवढं श्रेष्ठत्व कंसाला प्राप्त झालं की कृष्ण वाचून दुसरं कंसाला काही दिसेच ना. म्हणून परमात्मा आला आणि आल्यानंतर कंसाला त्यानं मारलं. मारल्यानंतर उद्धार झाला कंसाचा. दोन शक्ती आहेत परमात्मा, एक अनुग्रह शक्ती आणि दुसरी निग्रह शक्ती. भक्तांवर अनुग्रह करतो आणि दुष्टांचा निग्रह करतो. महत्वाची गोष्ट आहे. पण अनुग्रह करतो आणि निग्रह करतो, दोन्ही गोष्टीतून एकच फल देतो. ज्याचा निग्रह करतो त्यालाही मोक्ष आणि ज्याच्यावर अनुग्रह करतो त्यालाही मोक्ष. म्हणून कंसाचा निग्रह केला त्याला मोक्ष दिला आणि ध्रुवावर अनुग्रह केला त्यालाही मोक्ष दिला. महत्वाची गोष्ट आहे. असा असणारा हा परमात्मा येत असतो. फक्त आपली अशी अवस्था झाली पाहिजे, तो सर्वत्र दिसला पाहिजे. त्याला त्यांनी महाराज त्याच्या वाचून दुसरं काही दिसूच नाही अशी भूमिका तयार झाली पाहिजे. त्याच्या वाचून आणून आवडे अशी स्थिती झाली पाहिजे. आणू म्हणजे अन्य दुसरं कोणीच मला त्याच्या वाचून आवडत नाही अशी स्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा परमात्मा येईल. तुकोबराय म्हणतात असंच मला झालं. मी आत शोधायचा प्रयत्न केला झालं. मी बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला तर बाहेर जगही कृष्णमय झालं. सगळे सोयरे धायरे सज्जन त्यांनी महाराज पाहायला लागलो, सगळे कृष्णमय झाले. कृष्णा वाचून दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही महाराज. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, कृष्ण
म्हणायचं. महत्वाची गोष्ट असू द्या. ते एवढं उंच म्हणत मला मागच्याला सुद्धा वाटलं असेल कृष्णा धाव, एवढं उंच कसं म्हणावं. असू द्या. म्हणून सगळंच कृष्ण झालं. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, असं कृष्णमय जीवन झालं. म्हणून कृष्णाला गुरु रूपाने यावं लागलं. आता हे सगळे पद मी तिकडेच लागेल. हा महत्वाची गोष्ट आहे, तिकडेच लावलं पाहिजे. म्हणून तर त्याने महाराज आता मला दुसऱ्याच्या समोर हात पसरायचे नाहीत, मला दुसऱ्याच्या समोर विनंती करायची नाही. सगळं जग म्हणताय ना मला गुरु नाही, मग मी गुरु शोधण्याकरिता जाणार नाही. मग मी श्रीकृष्ण परमात्म्याजवळच राहील. तोच मला विसावा देणार आहे, तोच तर सर्वस्व मला प्राप्त करून देणार आहे. म्हणून तोच माझा गुरु रूपानं त्याने महाराज येऊन अशा पद्धतीने मला अनुग्रहित करील. आणि ज्याला त्याने महाराज मोक्ष म्हणतात, कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. म्हणून अद्वैत असणारा भाव माझ्या पोटात तो परमात्माच अशा पद्धतीने प्रगट करून देईल. सर्वं खलु इदं ब्रह्म नेहना नास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानीति, या भूमिकेत तोच मला घेऊन जाईल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा, या भूमिकेत तो परमात्मा मला पोहोचविल, जर त्याला पोहोचवायचे तर. म्हणून मी काही अट्टहास करणार नाही, मी अनन्य भावानं त्याच्या चरणाजवळ पडून राहील. कारण तोच मला माझं सर्वस्व वाटतोय, तो माझ्या जीवनामध्ये विसावाच आहे. हा विसावा शब्द शेवटच्या चरणामध्ये त्यांनी वापरला. त्याचं कारण श्रीमद भागवतात जर पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर श्रीकृष्ण परमात्म्याचे त्यांनी महाराज अवतार वर्णन करून सांगितले. त्याच्यात त्यांनी महाराज विसावा अवतार आहे कृष्ण अवतार. म्हणून विसावा अवतार कृष्ण अवतार. आणि त्या दृष्टीनं पाहिलं तर विसावा, आणि दुसऱ्या दृष्टीनं जर पाहायचं असेल तर तिथेही विसावा मला लावता येईल. कारण आता विसावा घेण्याची वेळ आलेली, 11 बरोबर वाजले आहे. मग विसाव्यावरच आपण आलेलो आहोत. फक्त 2 मिनिटं बोलून थांबतो. कोणी काही तक्रार, सगळी माणसं ऐकतात. मी लांबवणार नाही, मला लांब जायचंय, अजून फार लांबचा प्रवास आहे, परत देहूला जायचंय, चिंता करू नका, 2 मिनिटात सांगतो. हे पहा, भगवंतालाच आपला स्वतःचा विसावा समजत जावा. माणसाच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात महाराज की ज्या कोणाच्या समोर व्यक्त करता येत नाही. काय असं दुःख पोटात साठवलेलं असतं जे आईला सांगता येत नाही, बापाला सांगता येत नाही, भावाला सांगता येत नाही, मित्रांना सुद्धा सांगता येत नाही. मग कोंडून कोंडून जीव कासावीस होतो. मग अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला डळमळू नये, घाबरू नये, स्थिर व्हावं आणि माझ्या श्यामसुंदराच्या जवळ जावं, श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ जावं, एकांतात जावं आणि एकांतात जाऊन भगवंताचं स्मरण करावं. आणि स्मरण करून त्यांनी महाराज त्याच्याशी बोलायला सुरुवात करावी. आणि बोलून त्यांनी महाराज अशी जाणीव आपल्या अंतःकरणात ठेवावी की परमात्मा आपल्या जवळ आहे. आणि त्यावेळेला जवळ असेल असं नाही. आता कीर्तन आपण ऐकता आहात ना, आता मी बोलतोय ना, मला जाणीव आहे माझा देव माझ्या जवळ आहे आणि तो माझा ऐकतोय. तुम्ही ऐकतात की नाही देव जाणे, पण देव माझा नक्की ऐकतोय. त्याला ऐकावंच लागतं मला. त्यांना ऐकलं मग काय शिल्लक राहिलं, खरी त्याला ऐकावंच लागणार. कोणी नाही ऐकलं तरी तुकोबा यांच्या कीर्तनात रामकृष्ण हरी करताना गेले सगळे लोक उठून. एकच राहिला होता, घोंगडा अडकलं होतं म्हणून. ते पण उड्या मारायला लागले, घोंगडं घेतलं ओढून, ते गेले निघून. एकटेच रामकृष्ण हरी. त्यांना माहित होतं माझा देव ऐकतोय, त्याला ऐकावंच लागतं. सगळ्यांचं ऐकतो, इथंही ऐकतो आणि एकांतात पण ऐकेल. मग तर लोकांतात तुम्हाला बोलता यायचं नाही म्हणून एकांतात जा आणि एकांतात जाऊन त्याच्याशी संवाद करा. त्या संवादातून तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या भावना त्याच्या समोर व्यक्त करा. जर तुम्ही तुमचं मन त्याच्या समोर मोकळं केलं तर किती मोठं समाधान प्राप्त होईल हे तुम्ही सांगू नका मला. तुम्हाला त्यांनी निश्चित त्यांनी हलकं झाल्यासारखं वाटेल. गरज आहे मला त्याची. माझ्या एवढ्या त्यांनी वाक्यानं जर एखादा देवाबरोबर बोलत असेल तर माझे एवढा लांबून येऊन त्यांनी सेवा करणं सफल होऊन जाईल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्यांना देवाबरोबर बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून फार दुःखी असाल, संसाराच्या तापानं तापले असाल, कष्टी झाले असाल, वेदना अंतःकरणात त्यांनी काय भरलेल्या असतील तर या सगळ्या वेदनांचा नाश करील परमात्मा. फक्त त्याच्या बरोबर बोला, त्याला विसावा समजा, तो सगळ्या जगाला विसावा देणार आहे. म्हणून त्यांनी तो श्रीकृष्ण परमात्माच माझ्या जीवनामध्ये विसावा आहे. म्हणून त्यालाच मी धरून राहिलेलो आहे. त्याला तुका म्हणे माझा कृष्ण विसावा, कृष्ण माझा कृष्ण विसावा, कृष्ण विसावा, तुका म्हणे कृष्ण विसावा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, परता जीवा
माझा गुरु कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा बाबा खुश हो गया. गोड असं वाटतं ऐकत राहावं. पण आता वेळ संपून गेली, आता नको जास्त ऐकायला, आता आणखी काय ऐकायला भेटेल. म्हणून थांबलेलं चांगलं असतं. ऐका. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी अनन्य भावानं भगवंताच्या समोर दुसरं कोणीच नाही, सर्वस्वाचा त्याग केला. काही कोणी ठेवलं नाही, कोण्या व्यक्तीला महत्व दिलं नाही, कोण्या वस्तूला महत्व दिलं नाही, कोण्या प्रसंगाला महत्व दिलं नाही. सर्वस्व देवाला देऊन टाकलं, अखंड त्याचं नामस्मरण केलं. त्याच्याबरोबर संवाद करत राहिले आणि त्याच्याकरताच रडले. म्हणून त्यांनी महाराज परमात्मा गुरु रूपानं प्रगट झाला. म्हणून त्यांनी सांगितलं, त्याला आई म्हणा, त्याला बाप म्हणा, त्याला भाऊ म्हणा, बहीण म्हणा, ज्याला जे म्हणता येईल ते म्हणा. तुकोबाराय त्याला गुरु म्हटले, तो गुरु रूपानं प्रगट झाला आणि त्यांना भेटण्याकरिता, अनुग्रह देण्याकरिता आला. त्याच्याकरिताच आपला असणारा हा सप्ताह आहे. उद्याच्या ताईने कीर्तनामध्ये आपण तो दिव्य असणारा भाव पाहणार आहोत. लोक म्हणू लागले की तुम्हाला गुरु नाहीत. मग तुकोबारायाने सांगितलं, कृष्ण माझा गुरु, तोच माझा गुरु होणार आहे. आणि मग त्यांनी महाराज तो कशा पद्धतीने गुरु रूपाने भेटण्याकरिता आला आणि त्याने कसा अनुग्रह केला ते उद्याच्या चिंतनामध्ये सर्वांना पाहायला भेटेल. आज इथपर्यंतच सांगणं हे माझं कर्तव्य होतं. त्या मुद्द्यापर्यंत मी आपल्या सर्वांना घेऊन आलेलो आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशीच अनन्यता देवाविषयी घ्या. त्याला त्या अनन्य भावनेनं शरण जा, त्याला आपलं म्हणा. असं जर म्हणाल, सगळ्यांचं जीवन भगवान त्यांनी महाराज मंगलमय करून टाकील. हा निरोप सर्वांना सांगून या ठिकाणी थांबतो. असं त्यांनी महाराज जीवन मंगलमय झालं कोणाकोणाचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांची नावं तुमच्या समोर सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली, यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु चैतन्य महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. संयोजक मंडळीने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. तुमच्या माध्यमातून आम्हालाही महाराजांची सेवा घडली. तुमच्या अंतःकरणापासून धन्यवाद करतो. पंचक्रोशीतून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत, कान उंच करून ऐकतायत, श्रद्धेनं ऐकतायत. तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत. आता कोणी एकाचं वर्णन करून बाकीच्या सगळ्यांना दुय्यम करण्यापेक्षा सगळ्यांच्याच चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या, सर्व वारकऱ्यांना नमस्कार करून येथे थांबतो.
आता मला वाटतं चाल झालेलीच आहे अशी गृहीत धरून आपण तगणी पुढे चालूया. म्हणून ज्या भगवंताच्या ठिकाणी आपण आनंद झालं पाहिजे त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ते कसं? हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय